दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचा छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे या अनुषंगानं या ठिकाणी तब्बल 16 वर्षाचा प्रचंड संघर्ष या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आहे. आणि आज आपण आहोत त्या विद्यापीठाच्या गेटवरती, त्या कमानीच्या समक्ष. दर्शकांनो, लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आपण या ठिकाणी बघतो आहोत. आणि या अनुषंगानं काही या शहरातल्या ज्या लोकांनी ही चळवळ या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढे नेली, त्या चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचा सहभाग घेतला, त्या चळवळीबद्दल भाष्य केलं आणि त्या चळवळीमध्ये लोकांना या ठिकाणी सजग आणि जागृत करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली अशा काही मान्यवरांसोबत आपण या चळवळीला जाणून घेणार आहोत. आज खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या 75 वर्षाच्या संविधानिक राज्यकारभारामध्ये आपण आज हा आंबेडकरी समुदाय कुठे आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या मान्यवरांकडनं एकंदरीत हा नामांतराचा लढा, संघर्षाचा लढा जाणून घेत असताना आज समाजाला खऱ्या अर्थानं आंबेडकरी राजकारण, त्याचे दशा आणि दिशा या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि म्हणून या अनुषंगानं आज आपल्या समवेत या आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, आंबेडकरी चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक पार्टमध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर आपल्यासोबत जुळलेले आहेत. आणि एकंदरीतच या संघर्षाचा, नामांतराचा लढा काय होता त्या लढ्याला सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्या अनुषंगानं आजचा हा 33वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा असणारा 33वा नामविस्तार वर्धापन दिन आहे. आणि त्या अनुषंगानं हे लाईव्ह कव्हरेज आपण लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या वतीने या ठिकाणी करतो. अनेक मान्यवरांना आपण आजच्या प्रसंगी याच विद्यापीठ गेटच्या कमानीवरती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर आपल्यासोबत आहे. सर, जय भीम. लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या चॅनलमध्ये काय सांगा? जय भीम. तुमच्या या निवेदनामध्ये 2 भाग आलेले आहेत. एक नामांतराचा लढा हो आणि दुसरा आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा. बिलकुल. असं आहे की हे विद्यापीठ केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेमुळं स्थापन झालेले आहे. अच्छा. 1950ला जेव्हा राजेंद्र प्रसाद इथं मिलिंद महाविद्यालयाची कोनशिला बसवायला आलेले होते, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसादांना हे सांगितलं होतं जाहीर समारंभामध्ये, बाबासाहेब या प्रदेशाला मागास प्रदेश कधीच म्हणत नसत, बरं, अविकसित भाग म्हणत, अनडेव्हलप्ड एरिया असं ते म्हणत असत. आणि म्हणून राजेंद्र प्रसादांच्या समोर बाबासाहेब असं म्हणाले की हा भाग शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या हा अतिशय अविकसित आहे, सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न आहे, समृद्ध आहे. कारण इथं वेरूळ आहे, अजिंठा आहे, कोणी एकेकाळी ही बौद्ध भूमी होती, अतिशय संपन्न अशी बौद्ध भूमी होती. हे लक्षात घेऊन बाबासाहेब म्हणाले होते की या अविकसित भागासाठी एखाद्या विद्यापीठाची आवश्यकता आहे. राजेंद्र प्रसादांनी जाहीर हे सांगितलं की हा अधिकार मला नाही, कार्यकारी मंडळाकडून जर प्रस्ताव विद्यापीठाचा आला तर त्याला मंजुरी देण्याचा अधिकार राष्ट्रपती म्हणून मला आहे. मी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पहिले त्यांच्या कानावर टाकतो, त्यांच्याकडनं जर प्रस्ताव आला तर मी मंजुरी देतो. 1954ला पंडित जवाहरलाल नेहरू परत या महाविद्यालयाला भेट द्यायला आले, मिलिंद महाविद्यालयाला. सुरुवातीला या महाविद्यालयाचं नाव मिलिंद नव्हतं, परिसराचंही नाव नागसेन नव्हतं. पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स असं त्याचं नाव होतं. नंतर बाबासाहेबांनी मिलिंद राजा आणि नागसेन, भदंत नागसेन यांची स्मृती म्हणून परिसराला नागसेन वन आणि महाविद्यालयाला मिलिंद असं नाव दिलं. हा ग्रीक राजा होता, आपल्याला कल्पना आहे त्याची. मिलिंद प्रश्न वाचलं की आपल्या लक्षात येतं. मुद्दा असा आहे की नेहरूंच्या समोर प्रस्ताव ठेवल्यानंतर नेहरूजी असं म्हणाले की गव्हर्नमेंटकडं जमीन नाही, हरकत नाही द्यायला. किती महाविद्यालये होती हो,
पहिलं उच्च शिक्षणाचं महाविद्यालय मिलिंद महाविद्यालय जी आणि त्यानंतर याची प्रेरणा घेऊन स्वामी रामानंद तीर्थ यांनी नांदेडला पीपल्स कॉलेज स्थापन केलेलं होतं 1953-54च्या सुमाराला. बरं. म्हणजे इथं उच्च शिक्षणाची सोय ही फक्त बाबासाहेबांच्यामुळं झाली. उच्च शिक्षण जसं झालं तसं विद्यापीठ सुद्धा बाबासाहेबांच्यामुळं आलं. आम्हा नामांतरवाद्यांचा आग्रह असा होता की बाबासाहेबांनी सूचना करून जर हे विद्यापीठ इथं मिळवलेलं असेल तर मग बाबासाहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे. अच्छा. अशी आमची भूमिका होती. सर ही पहिली मागणी अशी कोणी केली, कुठल्या कार्यक्रमामध्ये, काय आठवते तुम्हाला? असं डॉक्टर एम.एन. वाहुळ म्हणून मच्छिंद्र वाहुळ विद्यार्थी होते त्यावेळी. बरं. आणि वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी पत्र टाकलं यांना, अच्छा, वसंतराव नाईकांना, की त्यावेळी मजेशीर गमती आहेत या. हो. वाहुळ सरांनी पत्र टाकलं आणि त्या पत्रात असं म्हटलं की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. ती पहिली मागणी बरं. वाहुळची, आणि त्यांचं श्रेय त्यांना दिलं गेलं पाहिजे. नक्की. इतिहासाची साक्ष आहे ती. पण त्याचं कॉग्जिनन्स फारसं घेतलं गेलं नाही. नंतरच्या काळामध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाली आणि दलित पॅन्थरनं हा मुद्दा आपल्या एकूण प्रवासाच्या अग्रभागी ठेवला आणि मग ही पॅन्थरची मागणी म्हणून मानली गेली संपूर्ण महाराष्ट्रभर. त्या काळामध्ये पॅन्थर ही अतिशय जोमात होती. नक्की. मुद्दा असा आहे, या विद्यापीठाचं नाव बदलून बाबासाहेब आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ अशी नावं समोर आलेली होती. यामध्ये जे नंतरच्या काळामध्ये नामांतर विरोधक झाले, आमचा आक्षेपच तो होता. नक्की. हा. की तुम्ही अधिसभेमध्ये असा ठराव घेतलेला आहे की विद्यापीठाचं नामांतर झालं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर किंवा स्वामी रामानंद तीर्थ असं झालं पाहिजे. म्हणजे दोन्ही विधिमंडळामध्ये नाही. अच्छा. विद्यापीठाची त्या काळातली जी कार्यकारिणी होती, अच्छा. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं म्हटलं जाईल. आज आपण मॅनेजमेंट काउन्सिल म्हणतो त्याला, व्यवस्थापन परिषद. पण त्या काळामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती आणि या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये हा ठराव मांडला. कुणी मांडला? अनंतराव भालेरावांनी मांडला, जे नंतर नामांतराच्या विरोधात गेले. अच्छा. याला अनुमोदन कुणी दिलं तर गोविंदभाई श्रॉफनी दिलं. आपण जर मिनिट्स पाहिले त्यावेळेचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची, अच्छा, तर ही नावं आपल्या लक्षात येतील. आणि या नामांतर व्हावं या ठरावाच्या बाजूनं लक्ष्मीकांत तांबोळी प्राचार्य गटामधून ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये कार्यकारिणीमध्ये आलेले होते आणि प्राचार्य गटातूनच प्राचार्य नरहर कुरुंदकर हे सुद्धा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आले होते. या दोघांचीही भाषणं नामांतराच्या बाजूची होती, आधीची. मग हे विरोधात का गेले? आमचं म्हणणं असं होतं, वामनदादा कर्डकांनी फार छान पद्धतीनं या संबंधानं लिहिलेलं होतं, नामांतराच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर लिहिलं होतं. पण फार छान ओळी त्यांनी लिहिल्या होत्या. कुठं काय दुखतं, कुठं काय खुपतं, अच्छा, मला हे सारं कळतं र, हो, तुझ्या मनाचं मांद जळतं र. खऱ्या अर्थानं या विद्यापीठाच्या मांद म्हणजे चरबी. हा, मांद म्हणजे चरबी. हो. कुठं काय जळतं, कुठं काय खुपतं, मला हे सारं कळतं र, तुझ्या मनाचं मांद जळतं र. मुद्दा असा आहे, आमची भूमिका अशी होती नामांतराचा लढा सुद्धा आपण नीट मांडलेला नाही. आज पाहतो नामांतराची मागणी ही फक्त बौद्धांची किंवा दलितांची नव्हती, एकट्यांची. ज्यांना ज्यांना समाजात बदल पाहिजे होते, सामाजिक अभिसरण पाहिजे होतं, ते नामांतराचे समर्थक होते. बरोबर. मग ब्राह्मण होते, मराठा होते, ओबीसी होते, मुसलमान होते, ख्रिश्चन होते, आदिवासी होते, दलित पददलित ज्यांना म्हणतो आपण, अशा सगळ्या समुदायाचे लोक नामांतराच्या लढ्यात नामांतरवादी म्हणून होते. या लढ्यामध्ये 2 मुसलमान शहीद झालेले आहेत. अच्छा. नामांतराच्या लढ्यात, या 17 वर्षाच्या लढ्यामध्ये. काय
म्हणून ही काही केवळ दलितांची केवळ बौद्धांची मागणी नव्हती. जे जे परिवर्तनवादी होते, समाजात बदल पाहिजे असं मानत होते, सामाजिक अभिसरण पाहिजे असं म्हणत होते, असे सगळे या नामांतराच्या लढ्यात समर्थक म्हणून होते. अच्छा. म्हणून 17 वर्षाच्या संघर्षानंतर अहो इतकं क्रूर आहे. हो. नामांतराची दंगल बाहेरून ज्यांनी ऐकून आहेत बाहेरून त्यांना यातली धग कळणार नाही, फारशी ठणक नाही कळणार. खरंय. पण ज्यांनी अनुभवलेलं आहे, अहो ज्यांना विद्यापीठ म्हणता येत नाही, अशा लोकांच्या घरांची राख रांगोळी झालेली आहे, झोपड्यांची राख रांगोळी झालेली आहे, ओल्या बाळांतणीवर बलात्कार झालेले आहेत. आणि यात शहीद झालेले जे दोघे आहेत सुरुवातीचे, त्यांना तर विसरताच येऊ शकत नाही. एक मातंग समाजाचा पोचीराम कांबळे, जन्मानं मातंग असला तरी तो कट्टर आंबेडकराईट होता आणि जय भीम म्हणायचा. त्याचा भर चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर कुऱ्हाडीनं त्याचे हात तोडले आधी. जय भीम म्हणतो का? अच्छा. तरी तो जय भीम म्हणाला. म्हणजे घटना जरी आठवली तरी आपलं रक्त सळसळून येतं. त्याच्यानंतर पाय तोडले तरी तो जय भीम म्हणाला. आणि नंतर 7 ते 8 गावाच्या लोकांनी त्याचा पोलीस स्टेशनच्या समोर खून केला. दुसरी घटना जोगेंद्र कवाडीची, सुगावची. 7 ते 8 गावचे लोक एकत्र येऊन 500 ते 600 मॉब जणांचा मॉब एकत्र येऊन आधी त्याची चिता पेटवली आणि त्या पेटवलेल्या चितेमध्ये त्याला जिवंत असं फेकलं. अच्छा. किती क्रूर आहे. बरोबर. म्हणून नामांतराचा लढा हा सामान्य लढा नव्हता. आम्ही मागत होतो माणुसकी, आम्ही मागत होतो शांक्षण, आम्ही समाजाचे घटक आहोत की नाही, भारतीय समाजाचे घटक आहोत की नाही, हे आमचं म्हणणं होतं. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जातीयतेचा पीळ हा सुंब जळाला तरी त्याचा पीळ जात नाही असं जे म्हणतो, तशी इथली मानसिकता. मी नेहमी म्हणत असतो की भारतीय मानसिकता ही मनोरुग्णासारखी आहे. नक्की. मनोरुग्ण जशी एकच गोष्ट वारंवार 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 हे करत राहतो, तसं या देशातल्या माणसाला समोरच्या माणसाची जात शोधल्याशिवाय त्याचा आत्माच थंड होत नाही. हा मनोरुग्ण आहे. ही मनोरुग्णतेची भावना मिटावी अशी आमची भूमिका होती आणि म्हणून 17 वर्ष आम्ही तो संघर्ष लढवला. यात नेते तर होतेच होते. दुसरी एक गोष्ट मी आवर्जून सांगितली पाहिजे, आता जोगेंद्र कवाडेची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे. पण त्या काळामध्ये जोगेंद्र कवाडे हा आमचा लढवाया ढाण्या वाघ होता. काय या जोगेंद्र कवाडेंनी या निमित्तानं काढलेला जो लॉंग मार्च होता, त्याचं सुद्धा आपण नीट मांडणी करू शकलो नाही त्याची. कसा होता लॉंग मार्च? इतिहासकार, सगळे इतिहासकार, भारतीय इतिहासकार असो, पाश्चात्य इतिहासकार असो, केवळ 92 किलोमीटर अंतर ज्या मार्टिन लुथर किंगनं लॉंग मार्च काढलेला होता तो जगभराच्या इतिहासात आहे. अच्छा. पण नामांतराच्या निमित्तानं निघालेला जो लॉंग मार्च आहे त्याची नोंद मात्र ना महाराष्ट्रीयन इतिहासात, ना भारतीय इतिहासात, ना जागतिक इतिहासात. कसे होते लॉंग मार्च ते? गडचिरोली ते औरंगाबाद, गोंदिया ते औरंगाबाद, चंद्रपूर ते औरंगाबाद, साकोली ते औरंगाबाद, कोल्हापूर ते औरंगाबाद, नांदेड ते औरंगाबाद. जरी मराठवाड्यात उमरगा असला तरी उमरग्याला जायला इथून 9 तास लागतात. उमरगा ते औरंगाबाद,
पुणे ते औरंगाबाद, मुंबई ते औरंगाबाद, पालघर ते औरंगाबाद असे हे लॉंग मार्च होते. आणि म्हणून हा नामांतराचा लढा सामान्य स्वरूपाचा नव्हता. पण 1994ला नाम विस्तार झाला. हा नाम विस्तार आहे, हो नामांतर नाही आहे. बरोबर. मराठवाडा या प्रदेशाचे जे अभिमानी होते ते बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायला तयार नव्हते. प्रदेशाचा अभिमान त्यामध्ये त्यांनी ओतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी झालं. काही का होईना परंतु बाबासाहेबांचं नाव आलं. आणि किती अजब आहे हो, बाबासाहेबांच्या नावाशिवाय अन्य कुणाच्याही नावाला विरोध होत नाही. बरोबर. हे किती विचित्र आहे. म्हणजे बाबासाहेबाची जात तुमच्या मनातून जातच नाही असा त्याचा अर्थ आहे. बाकीचे विद्यापीठाच्या नाव एका झटक्यात झाले सगळेच. फटक्यात. बिलकुल. म्हणजे तिकडे अमरावतीचं गाडगे बाबा असेल, तिकडे तुकडोजी महाराजांचं नाव नागपूरला असेल, किंवा इकडे रामानंद तीर्थ तर लगेच दिलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीनं वाटाच पटापट सगळ्यांना वाटा काहीही कष्ट न करता त्या मंडळींनी बाबासाहेबांचं नाव देत आहे का, मग इकडे स्वामीजीचं द्या. बरोबर. एक मोर्चा नाही, मागणी नाही, एक धरणं आंदोलन नाही, काय पण स्वतंत्र विद्यापीठ. मुद्दा आमचा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाला नाहीच. बरोबर. आम्ही तेवढी संकुचित नाही. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी निजामाच्या मगर मिठीतून मराठवाडा बाहेर काढण्यासाठी स्वामीजींनी जे कष्ट घेतले ते कष्ट आम्ही नाकारत नाही. पण ज्या पद्धतीनं ते विद्यापीठ अस्तित्वात आलं हे तोडून जो वाटा देण्यात आला, अरे आमच्या हिश्श्यामध्ये इतरांचा वाटा, हे वाईट. बरोबर. दर्शकांनो, खरं तर नामांतर लढ्याचा हा इतिहास आपण अनेक जाणकारांकडून जाणून घेणार आहोत. पण खऱ्या अर्थानं त्या नामांतर लढ्यात ते असणारे एक संघर्ष योद्धे ज्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, ज्यांनी हा लढा स्वतः जगला, स्वतः अनुभवला, लढ्यामध्ये ते स्वतः सहभागी झाले. आणि या लढ्यासाठी अनेक लोक शहीद झालेत, अनेकांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या लढ्याला कसा सपोर्ट करता येईल. पण शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ही आमची आणबाण शान आहे, हा खऱ्या अर्थानं अट्टहास बाळगणारी तत्कालीन असणारी लोक आज आपण 33 वर्षानंतर पाहतो. आणि म्हणून अतिशय आजच्या दिवशी आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की आज आंबेडकरी राजकारणाची असणारी दशा आणि दिशा काय आहे. कारण आज आपल्याला भाष्य करावं लागेल. हे असे अनेक महोत्सवाचे दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येतात, दरवर्षाला येतात, दर महिन्याला येतात. भीमा कोरेगावमध्ये आमचा या ठिकाणी असणारा आंबेडकरी तरुण खऱ्या अर्थानं अतिशय छाती फुगून जाते आहे. 6 डिसेंबरला हा तरुण रडतो आहे, 14 एप्रिलमध्ये पुन्हा डीजेच्या तालावरती नाचतो आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्ही 17 वर्षाच्या संघर्षानंतर या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी मिळालं, हाही आनंद आम्ही आजच्या 14 जानेवारीच्या दिवशी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानतो आहोत. आणि तो नामविस्तार वर्धापन दिन, त्या अनुषंगानं आजच्या राजकारणाची असणारी जी काही दशा आहे, जी काही दिशा आहे, मी त्या अनुषंगानं सरांचा हा अभ्यास आहे. सर, मी जाणून घेऊ इच्छितो की मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना आपल्याला सांगायचं, काय सांगाल? असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणसात आणून उभं केलं. हो. स्वाभिमान दिला, हो. आपल्याला आत्मजाणीव दिली. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाचं जे एक स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही, ही आमची नालायकी आहे. अच्छा. म्हणजे 1969ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकसंध अशा चळवळीचे 6 तुकडे झाले होते. किती? 6. 1969ला. अच्छा. आणि हे तुकडे सांधले जावेत, त्यांनी एकत्र यावं, याच्यासाठी वामनदादा कर्डकांच्या सारख्या अतिशय युगोत्तर अशा भीमगीतकाराने लिहिलं होतं. हो. सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा, असं एक त्यांचं गीत आहे. बरं. या गीतातलं एक चरण असं आहे, नगरी सातारी कोकणी, बरं, मोगलाई सारी जुनी, अमरावती अन चांदा,
एकतेने येथे नांदा. नक्की. ही गावाची नावं नाहीत. अच्छा. नगरी सातारी कोकणी. नगरचे दादासाहेब उर्पू होते. अच्छा. सातारचे बॅरिस्टर BC कांबळे. बरं. कोकणातले त्या काळातले अस्पृश्यांचे दिग्गज नेते RD भंडारे. हो. नगरी सातारी कोकणी. मराठवाडा प्रदेशाला त्या काळामध्ये मोगलाई म्हणत असत. हो. त्याचं कारण हा प्रदेश निजामाकडे होता, बरोबर. निजामाच्या अंमलात होता आणि म्हणून याला मोगलाई असं म्हटलं जात असे. या मोगलाई प्रदेशाचा ढाण्या वागा असलेला आमचा नेता म्हणजे भाऊसाहेब मोरे. अच्छा. नगरी सातारी कोकणी, मोगलाई सारी जुनी. अमरावती आणि चांदा, अमरावतीचे रासू गवई हो. आणि चंद्रपूरचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. जी वा. 6 गट होते. आज गटाची संख्या सांगताना सुद्धा माझ्यासारख्याला लाज वाटते. अच्छा. 84 गट आहेत मोजून. आणि बाबासाहेब नावाचा जोगवा हे 84 गट मागतायत. जोगवा मागतायत. काय म्हणजे त्याचा पक्ष गावात नसतो, बर. तालुक्यात नसतो, हं? तरी राष्ट्रीय पक्ष जिल्ह्यात नसतो, हो. विभागात असण्याचा प्रश्न नाही, राज्यातही असण्याचा प्रश्न नाही. हो. पण या गटाचा नेता मात्र असतो अखिल भारतीय अध्यक्ष. राष्ट्रीय अध्यक्ष. जी. अखिल भारतीय. हो. लाजही वाटत नाही. हे नामांतराचा लढा असो किंवा काही काही लढे समाजानं लढवले त्याच्या ताकदीवर. म्हणजे याला झालेला जो हा कोणता लढा, ती मुलगी आपली विदर्भात जिच्यावर अन्याय झाला, तर तो लढा समाजाने लढवला. सम्राट सारखं वर्तमानपत्र होतं, एकही नेता रस्त्यावर आलेला नाही. त्यावेळी जर आपण पाहिलं, कोणता रे ते काय खैरलांजीचा जो लढा आहे त्याचं नेतृत्व हे सम्राट नावाच्या वर्तमानपत्रानं केलं. एकही नेता रस्त्यावर येऊन लढला नाही. सम्राटनं समाजाला जागा केला आणि समाज रस्त्यावर येऊन लढला. म्हणजे इतकी अवनत अवस्था नामांतराच्या लढ्यानंतरचं हे चित्र. म्हणून आता मात्र मला कधी कधी असं वाटतं बाबासाहेबांनी आम्हाला सुधारून चूक तर नाही केली. स्वाभिमान दिला, पण आमच्यातलं आत्मतेज कसं काय हरवलं. आम्ही पराभूत राजपुत्र तर नाही झालो असं वाटायला लागतं. नक्की. आणि म्हणून आता मात्र समाजानं त्यांचा नेता निवडला पाहिजे. काही नेते असे आहेत की ती झोपेत समाजाला विकून टाकतात. काही नेते अतिशय तेजस्वी स्वाभिमानी आम्ही मानत होतो, ते व्यवस्था चालवणाऱ्या लोकांच्या कधी कासोट्यात जाऊन बसले, काष्ट्यात जाऊन बसले, ते कळतच नाही. मी एका नेत्याला असं म्हणालो होतो, दिग्गज नेत्याला, की कमीत कमी अंत्यविधीची तर माणसं टिकून ठेवा. अच्छा. बरोबर. ऐकून घेतलं. ते त्यावेळी मला थोबाडीत मारू शकत होते, पण मारू शकले नाही, कारण कदाचित माझी प्रतिमा असेल. बिलकुल. पण मी म्हणालो त्यांना की कमीत कमी तुमच्या अंत्यविधीची माणसं तरी टिकून ठेवा. आज तर इतकी वाईट अवस्था आहे. अहो, मी तुम्हाला सांगतो, आमचे मोरे भाऊ आहेत, दौलतराव मोरे, हो. त्यांच्या जिल्ह्यातली एक घटना आहे. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेला 1935ला एकानं विरोध केला. बर. अहो, समाजानं बहिष्कृत केलं त्याला. अच्छा. त्याला 3 मुली आणि 1 मुलगा. हो. तिन्ही मुलीची लग्न झाली नाहीत, मुलाचंही लग्न झालं नाही. काय बरोबर आहे. त्याचं नाव नाही सांगत मी. नक्की. काय पण
समाजामध्ये इतकी तडप आणि इतका स्वाभिमान होता की बाबासाहेबाचं हात सोडून दुसरीकडं जर कोणी घरोबा करायला गेलं तर त्याच्याशी नातेसंबंध तोडत असत. खरंय. मी असं नाही म्हणत की तुम्ही इतकं कर्मठ व्हा, पण कमीत कमी इमानदारी तरी ठेवा बाबासाहेबांशी. नक्की. काय आज काय अवस्था आहे हो. कोणीतरी टीनपाट कुठल्या तरी पक्षाचा गमजा घालून माझ्या समोर येतो तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि असं वाटतं की बाबासाहेब असते तर काय केलं असतं याचं. त्यांनी विलायती झोड्यानं ठोकून काढलं असतं धरून. भडव्या, मी तुला माणसात आणून बसवतोय आणि तू जातोयस कुठं. बरोबर. म्हणून समाजानं आता हे ठरवलं पाहिजे की आपला नेता कोण, जो समाजाला विकणार नाही, बाबासाहेबाशी बेईमान करणार नाही. किती नेत्यांना आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेली मूल्य माहिती आहेत. कशासाठी? अरे बाबासाहेब म्हणाले जरूर की कोणतीही एक बलाढ्य जात स्वतःच्या ताकदीच्या बळावर सत्तेत येऊ शकत नाही. त्याला वजनाचं माप दुसऱ्या जातीचं लागतंच. याचा अर्थ युती करा काय असं म्हणाले. पण एक असंसदीय शब्दप्रयोग मी केला पाहिजे. बाबासाहेबांनी असं नाही म्हटलं की तुम्ही दुसऱ्याची रांड व्हा सत्तेसाठी. बरोबर. काय सत्तेत जरूर जा, पण स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही. काय करतात हे नेते? एका पक्षाचा नेता म्हणून नाही, सगळ्यात पक्ष पार्ट्यांमध्ये आहेत. सगळ्यात काय सगळ्याकडे बाबासाहेब, निळा झेंडा, निळा ध्वज, निळा गमछम. अरे वेशेच्या तोंडी पतिव्रतेची भाषा यावी या पद्धतीने हे नेते वागतात. चीड येते कधी कधी आणि असं वाटायला लागतं की बाबासाहेबांनी आम्हाला सुधारून माणसात आणून स्वाभिमान देऊन चूक तर केली नाही. आमचे पूर्वज जसे घुंगराची काठी, हातात दुरडी आणि सवर्णाची भीक मागून जगत होते, अशी वेळ यायला उशीर लागणार नाही हे असंच चित्र राहिलं तर. म्हणून महाराष्ट्रातली आंबेडकरी चळवळीची लक्तर झालेली आहेत. काय त्याला सुई नाही, दोरा नाही, दाभानही नाही, इतकी लक्तर झालेली आहेत. वाईट वाटतं. आणि म्हणून समाजानं आता सजग होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या नेत्यांना प्रसंगी ठोका पण रस्त्यावर आणा. वा. सर काय वाटतंय मग आता नेतृत्व कुणाकडे म्हणून बघावं आपण? नेतृत्व कुणीतरी याचं पालकत्व केलं पाहिजे. मी नाव नाही सांगणार, पण ज्यांच्यावर समाजाची श्रद्धा आहे त्यांनी पालक म्हणून वागलं पाहिजे. आणि पालक म्हणून वागायचं असेल तर काही जणांचं चुकत असेल ते सांभाळून घेतलं पाहिजे. शरद पवार सांभाळून नाही घेत. बिलकुल. हो. हा हो. नाही घेत का शरद पवार सांभाळून? त्याच्या कोणत्याही नेत्याचं चुकलं तर नक्की. असं पालकत्व आंबेडकरी चळवळीत कुठं आहे? बरोबर नाही आहे ना. हे सांगायला हरकत नाही. रामदासजीकडे फार अपेक्षा होते आमच्या. काय संविधानाला हात लावायचा नाही, परंतु संविधान बेचिराग करायचं, अशा शत्रूच्या कंपूत जाऊन बसले ते. म्हणजे नाव घेऊन बोलणं चुकीचं आहे, पण हे वास्तव आहे ना. भान कधी यायचं हे? नक्की. आणि रामदास इतका चांगला संघटक त्या काळामध्ये नव्हता आंबेडकरी चळवळीचा. दुसरा माणूस नव्हता. अतिशय अतिशय ताकदीचा संघटक, ज्याच्याकडनं आम्हाला स्वाभिमानी चळवळीची अपेक्षा होती. केवळ सत्तेसाठी वाढवं माय म्हणून जाणं ही लाचारी नाही तर स्वाभिमान आहे का? काय कुठे आहे स्वाभिमान? आणि बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं, युती जरूर करा, पण तुमच्या समाजाचं नुकसान होता कामा नये, तुमच्या चळवळीचं नुकसान होता कामा नये. आणि आंबेडकरी चळवळीनं जी मूल्ये सांगितली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समान वाटा, ही जी काही भूमिका आहे
ही भूमिका कधीच विसरू नका, अशा पद्धतीनं युती करा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये काँग्रेसनं ऑफर दिलेली होती की तुम्ही आमच्याशी युती करा. बाबासाहेब म्हणाले माझी मूल्ये वेगळी आणि तुमची मूल्ये वेगळी, कशासाठी करू. आणि म्हणून त्या काळामध्ये बाबासाहेबांनी श्रमिक तळहातावर पोट घेऊन लढाई करणारा जो उत्तर भारतातला नेता होता राम मनोहर लोहिया, याच्याशी युती करण्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं होतं. परंतु या देशाचं दुर्भाग्य की ज्या वर्षी बाबासाहेब गेले त्याच वर्षी राम मनोहर लोहिया सुद्धा गेले, त्यांचंही निर्वाण झालं. ते जर झालं असतं तर या देशातली एक मोठी विरोधी शक्ती कदाचित हे सत्यताही राहिले असते. श्रमिकांची भूमिका घेऊन लढे काळ उभे राहत नाहीत. आता एकाच्याही कमरेत बळ नाही, एकाही पार्टीत नाही, एकाही कार्यकर्त्यात नाही. मूल्य घेऊन तुम्हाला का लढता येत नाही. असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत. आज शेतमजूर नसेल कदाचित, पण जो शेतमजूर असेल त्याला पेन्शन मिळावं 60 वर्षानंतर, ही भूमिका घेऊन तुम्हाला लढी उभी नाही करता येऊ शकत. नागरी जीवनामध्ये असंघटित कामगार आहेत, काय रोजंदारीवर काम करतात. आज तुमचा या लाडक्या पंतप्रधानांनी रिझर्वेशनचा हक्क अनेक मंत्रालय खाजगी करून रिझर्वेशनचा हक्क काढून घेतला, हे तुमच्या डोळ्यात देखत दिसतं. जे बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीशी झगडून रिझर्वेशन मिळवलेलं होतं, आजचे जे आमदार खासदार आहेत ना, ही काय त्यांच्या बापाची पुण्याई नाही, ती आमदार झाले आणि खासदार झाले. त्यांच्या बापाची पुण्याई नाही, आमच्या समाजाच्या बापाची पुण्य आहे, ती बाबासाहेबाची पुण्य आहे. 1932ला पुणे करार केला आणि गांधीजींशी झगडून बाबासाहेब आंबेडकरांनी या 131 जागा मिळवलेल्या आहेत SC STच्या. या हरामखोरांना लाज वाटू नये. संसदेमध्ये एक खासदार बोलत नाही. रिझर्वेशन काढून घेतलं तर, खाजगी केलं तर, या सगळ्या रिझर्वेशनच्या खासदारांना भर रस्त्यात जोड्यानं मारलं पाहिजे. तू बाबासाहेबाच्या पुण्याने संसदेत जातो बडव्या आणि शब्द नाही काढत तू, कुणाचा बटीक. आणि म्हणून वल्लभभाई पटेल जे म्हणाले होते की डॉक्टर आंबेडकर इतना खुशी मत बताओ, कभी ना कभी मेरी कौम ऐसे है कि तेरे कौम को कभी भी खरीद सकता है. हा वल्लभभाईचा विजय असा मानावं का आपण. एकाही आमदार खासदारामध्ये स्वाभिमान असू नये. काय बोरकर जेव्हा भेटायला गेले बाबासाहेबांना भंडाऱ्यामध्ये, बाबासाहेबांचा पराभव झाल्यानंतर बोरकर विजयी झाले आणि बाबासाहेबांना भेटायला गेले. ते म्हणाले मी निवडून आलो. बाबासाहेबांनी त्याला चहा पाजला आणि बाबासाहेबांनी विचारलं पुढे काय करणार. बोरकर म्हणाले पक्ष जो सांगेल ते करीन. बाबासाहेब हसले आणि हात जोडले बाबासाहेबांनी. बोरकर गेले आणि बोरकरांचा 3 महिन्याच्या आत मृत्यू झाला, निर्वाण झाला. बाबासाहेबाला जो बेईमान होईल त्याला मरण सुद्धा नीट येत नाही, असं माझं मत आहे. दर्शकांनो, खरं तर आपण लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आजच्या 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं थेट विद्यापीठ गेटसमोर या ठिकाणी आपण आहोत आणि आतापर्यंत जाणून घेण्याचं काम केलं आपण. या ठिकाणी ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, जाणकार आणि या संघर्ष लढ्याचे संघर्ष योद्धे प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्यासोबत आपण होतो. आणि खरं तर एक पैलू, एक शब्द येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या या समाजासाठी अतिशय महत्त्वपूर्ण सरांनी भाष्य केलेलं आहे की खऱ्या अर्थानं आज आंबेडकरी राजकारणाची असणारी जी काही दिशा आहे आणि जी काही दशा या ठिकाणी सुरू आहे याचं सडेतोड मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आपण आजही या ठिकाणी विचार करावा लागेल की भीम गेल्या पाठी तुम्ही काय काय केलं, अरे काय काय केलं, काय काय लावलं पणाला. भीम गेल्या पाठी तुम्ही काय काय केलं, काय काय लावलं पणाला, अरे काय काय लावलं पणाला. आता तरी विचारा आपल्या मनाला.
आणि म्हणून बंधुजनो ही वेळ आपल्याला आहे. या सगळ्या महोत्सवांमध्ये, या सगळ्या जयंती कार्यक्रमामध्ये आपण या पद्धतीनं जे इमोशनल होतोय, परंतु आज राजकीय असणारं अस्तित्व आमचं संपुष्टात येतंय काय याचंही आत्मचिंतन, आत्मभान तमाम दर्शकांना नव्हे तर समाज बांधवांना सुद्धा आपल्याला करावा लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी म्हणतात की जा तुमच्या भिंतीवरती या ठिकाणी लिहून ठेवा, तुम्हाला राज्यकर्ते किंवा शासनकर्ती जमात बनायचं आहे. आज कुठल्या पद्धतीनं आपण शासनकर्ती जमात बनण्याचा प्रयत्न करतो आहोत, कुठे हा समाज? आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं जर ही चळवळ नेण्याचा प्रयत्न करत असाल तर एक दिवस या समाजाचा प्रचंड मोठा ऱ्हास होणार आहे. आणि पुन्हा नव्यानं पहिल्यासारख्या बाबासाहेबापासून तर आज तागात ज्या चळवळी चालल्यात, ज्या चळवळी पोचल्या गेल्यात, ज्या चळवळीने खऱ्या अर्थानं आम्हाला काहीतरी हातामध्ये दिलं, भविष्यात असल्या चळवळी राहणार नाही हे आपण सर्व लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज थेट विद्यापीठ गेटवरनं आपण आजच्या 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं अनेक काही मान्यवरांसोबत जोडतो आहोत. आपण या ठिकाणी ऐकत होतो प्राध्यापक ऋषिक कांबळे सर अतिशय महत्त्वपूर्ण मांडणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. पुन्हा मी दुसऱ्या राऊंडमध्ये तुमच्याकडे येतो, परंतु आपल्यासोबत आता मोरे साहेब आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने ही चळवळ जगण्याचा प्रयत्न केला. सर प्लीज वेलकम. आणि आपण या ठिकाणी मांडणी करू शकता. सर थोडी इकडे या तुम्ही लाईटासाठी. सर या मोरे सर. जय भीम. जय भीम. सर काय मांडणी करा सर. आज एकंदरीत नामांतर लढ्याच्या संदर्भात तुम्हाला काय माहीत आहे तर थोडक्यात सांगा, आणि नंतर तुम्हाला मांडणी करायची खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजचं आंबेडकरी राजकारण, त्याची असणारी दशा आणि दिशा काय वाटते सर? जय भीम साहेब. नाव सांगाल एकदा. माझं नाव दौलत मोरे जी. मी इथे रिटायर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक आहे. बरं. आणि सध्या राज्य दक्षता अधिकारी महाराष्ट्र राज्य जी. म्हणून मी आता काम करतो. बरं. माझं असं सांगणं आहे की नामांतराच्या बाबतीत सरांनी अगोदर ऋषिकेश कांबळे सरांनी बरंच काही सांगितलेलं आहे. बरोबर. यामध्ये बऱ्याच बाबी आलेल्या आहेत. काही बाबीवर मी अजून प्रकाश टाकू इच्छितो. बरं. सरांनी मच्छिंद्र बावड सरांचं नाव घेतलेलं आहे हो. किंवा इतर अजूनही काही लोकांची नावं घेतलेली आहे. या नामांतराच्या बाबतीत एक कहाणी माझ्या लहानपणी मला एक व्यक्ती सांगायचे. अच्छा. ही घटना 1971ची आहे, ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो. तर आपल्या इथे भंते विश्वदानंद बोधी यांचे गुरु भंते विनय वात्स्यनजी हे त्यावेळेस श्रीलंकेला बॅचलर ऑफ बुद्धिझम, डिप्लोमा ऑफ बुद्धिझम या विषयावर शिक्षण घेण्याकरता श्रीलंकेला गेले होते. तिथून परत येताना 3 व्यक्ती सोबत आल्या. त्यामध्ये एक प्रज्ञासार थेरो नावाचे भंतीजी होते, विनय वात्स्यनजी होते आणि अजून एक भंतीजी होते. योगायोगानं श्रीलंकेच्या 2 भंतीजींना असं वाटलं की इंदिरा गांधीची भेट घ्यायची, आणि यांच्याकडे इंदिरा गांधीला भेटायला कुठलाच विषय नव्हता. तर त्यांना विषय काहीच नव्हता आणि इंदिरा गांधीला भेटायचं कसं, हा एक फार मोठा प्रसंग त्यांच्यावर उद्भवला होता. त्यांनी विनय वात्स्यनजीला म्हटलं की भाई तुम्हारे प्राईम मिनिस्टर से आपण मिल नाही सकते क्या बोले. तर दिल्लीलाही उतरल्यानंतर मग यांनी काय केलं की विनय वात्स्यनजीला हे सर्व कहाण्या तिकडच्या माहीत होत्या सर्व, त्यामुळे त्यांनी कार्बन कॉपी घेतली आणि कार्बन टाकून एक पत्र लिहिलं इंदिरा गांधीला की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं. आणि ते पत्र त्यांनी सांगितलं की मला इंदिरा गांधीला या भंतीज लोकांसह भेटायचं आहे, म्हणून ते पत्र घेऊन ते इंदिरा गांधींच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी त्यांच्या ते PO मला वगैरे पत्र दिलं आणि नंतर इंदिरा गांधीची त्यांची भेट होऊ शकली. तर त्या पत्राची ती कार्बन कॉपी 1971च्या कालखंडामध्ये विनय वात्स्यनजींनी मला दाखवली होती. ते मी बघितली. अतिशय महत्वाचा संघर्ष लढ्यातला हा पहिलं तुम्ही मला सांगता येणार नाही की हा अगोदरचा आहे की नंतरचा आहे, परंतु एवढं मात्र मी ते सांगू शकतो की त्यावेळेस मी कार्बन कॉपी बघितलेली आहे. आता दुसरी बाब अशी आहे की मी पोलीस खात्यामध्ये एवढे वर्ष नोकरी केलेली आहे. आता बऱ्याच ठिकाणी आज हा स्तंभ या ठिकाणी आहे, त्यामध्ये आमच्या शहीदांची नावं आहे. या वर्षीपासून मी असा विचार केला की या शहीदांच्या नावांमध्ये फक्त 12-13 लोकांची नावं आहेत, परंतु ॲक्च्युअल बरेच लोक शहीद झालेले आहेत, या हुतात्मे झालेले आहेत. यामध्ये 25 माझे नावं माझ्याकडे आहेत. या 25 नावांमध्ये 2 मुस्लिम आहेत, ज्यामध्ये अब्दुल सत्तार आहे आणि बाकीचे लोक आहेत, काही परदेशी आहेत आणि बऱ्याच लोकांची लिस्ट माझ्याजवळ आहे. ती लिस्ट मी कलेक्ट केली, त्यांचे काही गावाचे नावं बघितले आणि आता एक बोर्ड तयार केला. आता माझा रिटायर झालेला पोलीस अधिकारी आणि मिलिटरीचे काही माझे अधिकारी आहेत इथे, कॅप्टन खरात सर वगैरे आहेत, असे हे सर्व अधिकारी आम्ही शाक्य संघ म्हणून आमचा एक अजून संघ आहे. हा सोलापूर,
ला स्थापन झाला. अच्छा. तर त्यामध्ये दिलपाक म्हणून आहेत. तर असे बीड, पुणे, सातारा, सोलापूर इथून काही अधिकारी आलेले आहे. तर उद्या आम्ही सकाळी 11 वाजेला या ठिकाणी एक रिट्रीट वाजवणार आहोत आणि तिथे पुष्पचक्र वाहून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यामुळे एकंदर त्यामध्ये 25 लोक राहतील. तर असा आम्ही एक संकल्प केलेला आहे. त्याकरता आमचा पोलीस बँड इथं आहे. म्हणजे जो रिटायर पोलीसवाल्यांचा बँड आहे, म्हणजे पोलीसचा नाही, रिटायर झालेले जे लोक आहेत ज्यांना बँडमध्ये काम केलं तेच लोक इथं वाजवणार आहेत. आता याबाबतची अजून एक कहाणी सांगायला हरकत नाही की 1994 या ठिकाणी मी PI म्हणून नोकरीला होतो आणि चरणसिंग आझाद साहेब या ठिकाणी पोलीस आयुक्त होते. त्यांच्यासोबत इथे डहाटे साहेब डेप्युटी पोलीस कमिशनर म्हणून होते. योगायोगाने गव्हर्नमेंटने आमची ड्युटी लावली नांदेडला. तर विजय चव्हाण नावाचे आमचे एक ACP होते त्यावेळेसचे. विजय चव्हाण आणि आम्ही नांदेडला गेलो. तर आमच्या बाबतीत चरणसिंग आझाद साहेब आणि डहाटे साहेब यांनी गव्हर्नमेंटला लिहिलं की आम्हाला हे 2 अधिकारी इथं औरंगाबादला द्या. यांच्याऐवजी आम्ही पुन्हा 2 अधिकारी नांदेडला द्यायला तयार आहे, पण हे लोक आम्हाला इथं पाहिजे. योगायोगाने आमच्याऐवजी दुसरे अधिकारी गेले. आम्ही दोघंही इथं आलो. इथं आल्यानंतर पहिलं काम केलं की चव्हाण साहेबाला गुलबंडीवर ड्युटीला दिलं आणि मला कंट्रोल रूमला बसवलं. 13 तारखेला रात्री 10 वाजेच्या दरम्यान मी कंट्रोल रूमला असताना मला माननीय मुख्यमंत्री शरद पवार साहेबांचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं कोण बोलताय. तर मी आपलं कंट्रोल, मला असं वाटलं रात्रीचा टाईम आहे, शरद पवार बोलतो असं म्हणणार माणूस, हा काहीतरी वेगळा असेल. तर त्यावेळेस मी त्यांना म्हणजे मी असंच बोललो की कोण शरद पवार वगैरे. तर ते थोड्या लक्षात आल्यानंतर मी घाबरलो आणि लगेच तो फोन मी माझ्या DCPना दिला. DCP साहेब त्यांनी यस सर वगैरे म्हटलं आणि 10:30 वाजेला मला सांगितलं की तुला रात्रभरामध्ये या बोर्डावर नाव लिहायचं आहे. या कमानीवर नाव लिहायचं आहे. तुला काय SIVचा प्लाटून पाहिजे, कंपनी पाहिजे, काय पाहिजे मला सांग. तर मी म्हटलं मला कंपनी वगैरे नको आहे, पण मला आता एवढ्या रात्री मी कुठं काय करू. तर तुम्ही एक काम करा म्हटलं. त्यांनी फायर ब्रिगेडचे आणि याचे 2-3 हे मागवले त्या शिळ्या आणि मला एक जीप दिली. त्याच्यानंतर ती जीप घेऊन मी N7 गेलो. N7 म्हणजे तिथे माझा लोखंडे नावाचा कॉन्स्टेबल राहत होता आणि तो उत्कृष्ट पेंटर होता. तर मी त्याला रात्री 11ला उठवलं. त्याला सांगितलं लोखंडे आपल्याला बापाचं नाव लिहायचं आहे आपल्या. लोखंडे उठला. तो आणि मी इथे आसिबिया कॉलनीमध्ये येवलावाला म्हणून आहे, त्याचं घर आहे तिथे. हा येवलावाला जो आहे याचं रंगाचं दुकान आहे. तर ते त्यांनी बंद करून गेला होता. मी आसिबिया कॉलनीमध्ये जाऊन त्याला घरी आणलं, म्हणजे दुकानात आणलं, दुकान उघडलं. रात्री 11 वाजेला मी माझे स्वतःचे पैसे खर्च करून काळा, पांढरा आणि माझा कॉन्स्टेबल म्हणला की साहेब सोनेरी कलरनं बापाचं नाव लिहू. म्हणून आम्ही सोनेरी कलर विकत घेतला, ब्रश घेतले आणि इथं आलो. रात्री 11 ते सकाळी 4 वाजेपर्यंत हे नाव लिहिलं आम्ही पूर्ण साफ करून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. सकाळी 4 वाजल्यानंतर सर इथं थांबलो आम्ही याच ठिकाणी. माझा स्टॉप माझ्यासोबत होता. सकाळी माझ्या माया बहिणी आल्या. इथलं नाव बघितलं, एकीच्या डोळ्यात 2-2 आसवं होते आणि तांबडेसरही होते. तर ते 2-2 आसवं होते. इथं अगरबत्त्या लावल्या साहेब गेटच्या कमानला आणि तिथं मेणबत्त्या लावल्या. घरून साखर आणल्या वाट्यांमध्ये, प्लेटमध्ये. ते इथं ठेवलं त्या कमानीच्या जवळ. अशा रडायला लागले की आम्हाला असं आवडणं मुश्किल झालं. इतके आम्ही त्यावेळेस रडलो. तर सांगायचं तात्पर्य असं की इथे आमच्या सर्वांच्या भावना जडलेल्या आहे या कमानला, या गेटला. आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये इथे पुन्हा एक कमान बांधायचं काम सुरू झालं. परंतु आमच्या भीमसैनिकांनी रटून VC साहेबांना निवेदन वगैरे देऊन, त्यामध्ये मी सुद्धा निवेदन दिलेलं आहे. तर ते निवेदन दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती कमान पाडण्यात आली. नाही तर याला पर्यायी कमान सुरू झाली होती आणि त्या कमानीला सुद्धा वेगळंच नाव देणार होते. तर सांगायचं तात्पर्य असं की अजून आम्ही जिवंत आहे, पण जोपर्यंत तुम्ही आमच्या शिफ्टीवर पाय देत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे असं उसपडून पुढे येत नाही. तर म्हणून आम्ही काय म्हणतो की बाबासाहेबांनी जे वाक्य म्हटलेलं आहे की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या. तर जोपर्यंत आम्हाला ती जाणीव होत नाही तोपर्यंत आम्ही पेटूनच उठत नाही. तोपर्यंत तुम्ही आम्हाला कितीही मारा, अशी कंडिशन झालेली आहे. तर मी काय म्हणतो, अजूनही आमचा समाज काही वेगळा नाही आहे, पण ज्या वेळेस
खरंच काही काम पडतंय त्यावेळेस समाज एकत्र येतो. आता ऋषिकेश कांबळे सर आणि आम्ही बरेचसे कामं सोबत केले. इथं ज्या वेळेस बौद्ध विहार पाडण्याचा आदेश झाला त्यावेळेस आम्ही 10,000 मोर्चा, आपला 2-3 लाखाचा असेल बहुतेक, 3 लाखाचा मोर्चा आम्ही त्यावेळेस काढला. आणि 3 लाख असताना कुठलाही पक्ष, संघटना, गट तट सर्व बिघडून सर्व एकत्र आले. आमचा सचिन निकम, आमचे भाऊ वगैरे सर्व आमचे हे मंडळी, हे सर्व मुलं म्हणजे अशी तयार झाले आहे. तर सांगा तात्पर्य ते म्हणा किंवा आपलं भीमा कोरेगावचं प्रकरण म्हणा, त्यावेळेस ही पोरं एकाच वेळेस एकत्र आले. एक विचार एक मंच आम्ही ठेवला 14 तारखेला, 14 जानेवारीला. ते आमच्या सचिन निकमने ठरवलं की एक विचार एक मंच करू. एकच मंच ठेवला साहेब, एकही स्टेज लागू दिलं नाही. आमच्या पोरांमध्ये ती घमंड आहे, ताकद आहे. आम्ही म्हणतो की आमचे पुरं एकच आहे सर्व. आता आमच्या शहरामध्ये आमची एक गायक मंडळी आहे, कुणाल वराडे. हे वराडे सरांचे नातू आहेत ते. आमचे प्राध्यापक किशोर वाघ सर आहेत. म्हणजे ग्रुप वेगळे नाहीत आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. पण आम्हाला सर्वात मोठं दुःख आहे की या सर्व लढ्यांमध्ये हे एकत्र येतात, फक्त मतदानाच्या वेळेस एकत्र काय येत नाही. हा सर्वात महत्त्वाचं आमचं दुःख आहे की आम्ही लाखोच्या संख्येने एकत्र असतो आणि मतदान आलं म्हणजे आम्ही एकत्रच होत नाही. बाकी इतर ठिकाणी तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं ते. तर आमच्या सर्वात मोठी, आम्हाला पूर्वी तेच होतं, आजही तेच आहे. बाबासाहेबांच्या वेळेसच म्हणावं, त्याच्या अगोदर म्हणावं की बरेचदा ह्या घटना घडत गेल्या आणि आमचा समाज एकत्र आहे. पण ते केव्हा एकत्र येतो, ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस एकत्र येतात. आणि मतदानाच्या वेळेस किंवा राजकारणाच्या वेळेस मात्र वेगवेगळे राहणार. तर हे दुःख, ही एकत्रीकरण त्यांनी इलेक्शनमध्ये सुद्धा दाखवावं आणि आपल्या समाजाची सत्ता काबीज व्हावी अशी अपेक्षा करतो. जय भीम. दर्शकांनो, खरं तर आपल्यासोबत या छत्रपती संभाजीनगर अर्थातच या औरंगाबादचे असणारे माजी पोलीस अधीक्षक दौलतरावजी मोरे होते, जे आता शाक्य संघाच्या माध्यमातून सोशल इव्हेंटमध्ये अतिशय मोठं काम या परिसरासाठी, या महाराष्ट्रासाठी करतायत आणि आपल्यासोबत जुळले होते. अतिशय महत्त्वाचा या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या संदर्भात झालेला संघर्ष लढा, जो नामांतराचा लढा, जो नामविस्तारामध्ये तब्दील झाला. पण या लढ्याच्या संदर्भात पहिलं नाव लिहिण्याचं योग दौलतराव मोरे या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी मिळाला. ते प्रशासकीय लेवलवर, परंतु हा इतिहास जिवंत आहे आणि लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन या इतिहासाला खऱ्या अर्थानं उजळणी करण्याचा प्रयत्न करते. दरवर्षी लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन हा कार्यक्रम लाईव्ह करतो आणि आपल्याला माहीत असेल की आज आपण या छत्रपती संभाजीनगर पर्यायनं या नामांतर लढ्यातील अनेक जाणकारांसोबत, अनेक विद्यार्थ्यांसोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हे स्पेशल कव्हरेज आपण स्पेशली लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनसाठी करतो. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटवरती, कमानीवरती आपण आहोत आणि आज 33वा नामविस्तार वर्धापन दिन या ठिकाणी आहे. त्या अनुषंगाने आपण अनेक जे विद्यार्थी त्या काळामध्ये नामांतराच्या लढ्यामध्ये होते, जे या परिसरामध्ये नागसेनवनामध्ये राहत होते, ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने या चळवळीसाठी योगदान दिलं, या संघर्ष लढ्यामध्ये सहभाग घेतला. अनेक ठिकाणी या विद्यार्थ्यांना पोलिसांचा मार खावा लागला, वेळ प्रसंगी हर्सूलच्या जेलमध्ये राहावं लागलं. असे काही विद्यार्थी सुद्धा माझ्यासोबत आहेत. आणि आज ॲडव्होकेट विजय जाधव हे एक नाव आहे, जे चळवळीचं नाव आहे, ज्याने खरं तर आता NGO सेक्टरला महाराष्ट्रामध्ये मोठं नाव केलेलं आहे. वकिली क्षेत्रामध्ये खूप मोठं त्यांचं नाव आहे आणि विजय जाधव आपल्यासोबत जुळलेले आहेत. एकंदरीत नागसेन वनातल्या असणाऱ्या मिलिंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत असताना याच परिसरामध्ये कशा पद्धतीनं नामांतरासाठी लढ्यामध्ये त्यांचं योगदान होतं, जाणून घेऊ आपण. काय सांगाल सर? सप्रेम जय भीम. जी. ॲडव्होकेट विजय जाधव 1991 पासून तर आजपर्यंत या नागसेनवन परिसराशी ऋणानुबंध जोडलेला मी एक कार्यकर्ता आहे. आणि आज मितीला आपण बघतो आहोत की या आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत असताना डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी नामांतराचा लढ्याचा चळवळीचा इतिहास, एकूण 50 वर्षाचा चळवळीचा इतिहास त्यांनी आपल्यासमोर मांडला. त्यानंतर दौलतराव मोरे यांनी प्रशासकीय काम करत असताना एक अधिकारी ते एक भीमसैनिक या पद्धतीचा प्रवास त्यांनी आपल्यासमोर मांडला. परंतु हे मांडत असताना मला असं वाटतं की या आजच्या परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा या बाबतीत जेव्हा आपण विचारमंथन करतो तर आज आंबेडकरी चळवळीची दशा ही अत्यंत दयनीय झालेली आहे. आणि ही दयनीय झालेली दशा बघत असताना आपण असं बघतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्य सांगितली होती की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या विचारसरणीवर चालणारी राजकीय चळवळ आज आपल्याला कुठे दिसत नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये आजची
अशी जी आंबेडकरी चळवळीतली शिलेदार होती किंवा जी कार्यकर्ती होती, चळवळीमध्ये जी नेते होते, कार्यकर्ते होते, ते आज कुठे आहे असा जर आपण विचार केला तर तो अत्यंत चिंतनीय आणि मनाला बोचणारा आहे. ते आज वेगवेगळ्या पक्षांमध्ये, वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करतात की ज्यांच्याकडे समाज एक आदर्श नेता म्हणून बघत होते, ते आज कुठे आहेत ही खरं विचारमंथन करण्याची पाळी आली आहे. मग आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतो की या सामाजिक चळवळी कुठे आहेत, तर आज आपल्याला पुन्हा पर्यायाने आंबेडकरी चळवळीचा नवा विचार मांडण्याची गरज मला आज दिसते की हा नवा विचार वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, यासारख्या व्यक्तींनी एका मंचावर येऊन हा नवीन विचार आपल्यासमोर मांडला पाहिजे. आणि आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता, जो फुले शाहू आंबेडकरांचा विचार होता, तो खऱ्या अर्थाने या राजकीय चळवळीच्या प्रवाहामध्ये आणि मूल्यांमध्ये आपल्याला दिसत नाही. आजचं राजकारण काय आहे, तर आजचं राजकारण हे फक्त स्वार्थापुरतं आणि मर्यादित आपल्या अधिकारापुरतं मर्यादित झालेलं आहे. म्हणून जो तो आपल्याला स्वार्थ दिसत असेल आणि स्वतःचा एक निळा झेंडा घेऊन पुढे निघतो आणि तो म्हणतो की मी आंबेडकरी चळवळीचा शिलेदार. मग खरंच हा शिलेदार आहे का याचं विचारमंथन करणं ही समाजाची काळाची गरज झालेली आहे. म्हणून आपल्याला लॉर्ड बुद्धा टीव्ही सारख्या चॅनलनी हे प्रबोधन करण्याचा जो उपक्रम घेतलेला आहे हा खरंच प्रशंसनीय आहे. आज आपण बघतो की खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ ही खऱ्या अर्थानं संविधानाच्या रूपाने आपल्या समाजामध्ये रुजणं अपेक्षित होतं, परंतु आज ते संविधान आपण घरापर्यंत पोहोचलंय का, विचारापर्यंत पोहोचलंय का, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा निळा झेंडा घेतला म्हणजे मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे हे मांडणं कितपत योग्य आहे किंवा हा सुद्धा विचार करणं गांभीर्यानं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये एक नवी वाटचाल करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या एक विचारमंच आपण निर्माण करावा आणि नवी चळवळ, नवी दिशा, नवा नेता, नवा विचार आंबेडकरी चळवळीमध्ये रुजेल अशी अपेक्षा करूयात. याबद्दल मी आपल्या लॉर्ड बुद्धा टीव्हीचे धन्यवाद व्यक्त करतो. सर, विजू, एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, थोडंसं पुढे याल. खरं तर तुम्ही या नागसेन परिसरामध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहात. हा नामांतराचा लढा तुम्ही खूप जवळून अनुभवलेला एक पर्यायी प्रसंगी तुम्ही त्या नामांतर लढ्यामध्ये सहभागी झालात. अनेक ठिकाणी बसेस जाळण्याचे प्रसंग असतील, अनेक ठिकाणी या ठिकाणी या लढ्याच्या चळवळीमध्ये, मोर्चामध्ये सहभागी होण्याचे प्रसंग असतील. या परिसरातनं, नागसेन वनातनं अनेक विद्यार्थी उभ्या महाराष्ट्रामध्ये शिकून गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. आणि असं वाटत नाही तुम्हाला, जर गावगावाचे असणारे हे मिलिंदचे असणारे सर्व जे नागसेन असणारे जे आहेत सर्व, या सगळ्या नागसेनांनी जर खऱ्या अर्थानं एक दिशा देण्याचं काम केलं, मिलिंद जसं ज्या पद्धतीने इथे इथून शिकून गेलेले आहेत, तर हे जर सर्व एकत्र आले आणि त्या पद्धतीनं नवी चळवळ, नव्या आशेनं बाबासाहेब आंबेडकरांची ही जी राजकीय चळवळ आहे पुढे नव्या दिशेनं घेताना काय वाटते तुम्हाला? अतिशय योग्य मुद्दा आहे की मिलिंदच्या चळवळीतून जे नागसेन आणि नागसेन भूमीतून जे माजी विद्यार्थी आहेत हे इथनं घडून आज निर्माण झालेले आहेत. आपल्याकडे आज डॉक्टर ऋषिकेश कांबळे सारखे साहित्यिक आहेत, वाघ सारखे आपले प्राध्यापक आहेत आणि आपण या चळवळीमध्ये असंख्य अशी काम करणारी कार्यकर्ती होती, परंतु ही सगळी वेगवेगळ्या आपल्या आपल्या कामामध्ये गुंतलेली आहेत. मग प्रत्येकजण स्वतःचं वेगवेगळं काम करतोय, पण भविष्यामध्ये जर ही सगळी माणसं एकत्र येऊन एक विचारमंथन झालं आणि एक चांगला विचार, पर्याय देणारा नेतृत्व आपल्याला संघटनात्मक पातळीवर आपण काम करू शकलो तर भविष्यामध्ये एक चांगली दिशा निश्चित देता येईल. यासाठी आम्ही आता एक प्रयत्न केलेला आहे की जो मिलिंद मंथन नावाचा एक कार्यक्रम भविष्यामध्ये आपण घेण्याचं ठरवलेलं आहे आणि बार्टीसारख्या संस्थेला एक प्रपोजल सुद्धा दिलेलं आहे की ज्या नागसेन वनामध्ये जे साहित्यिक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, प्राध्यापक असतील, कलाकार असतील, अशा 100 लोकांचं एक चर्चासत्र बार्टीनं आयोजित करावं किंवा मग ते आपल्या स्तरावर आपण औरंगाबादमध्ये घ्यावं आणि त्यातून एक नवी दिशा देणारा एक मंच आपण आपल्या या राजकीय दिशा असेल, सामाजिक दिशा असेल. आणि मला असं वाटतं की आपलं संघटन जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत आपण राजकीय वेगवेगळ्या अंगाने विचार करणं अयोग्य आहे. कारण आज आपलं संघटन जसं सरांनी सांगितलं की राष्ट्रीय नेता जो असतो त्याची गावात सुद्धा एक कार्यकर्ता नसतो आणि मग तो राष्ट्रीय नेता होतो, तर मग आपण कितपत या राज्यसत्तेची स्वप्न बघतो आहोत हा विचार सुद्धा करणं काळाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यासारखं बाबासाहेबांसारखं नेतृत्व असताना, एक आपल्याकडे विचारधारा असताना, प्रगल्भ विचार असताना आपण आज दिशाहीन झालेलो आहोत आणि ही दिशाहीन आंबेडकर चळवळ संघटित करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासारख्या सर्व नागसेन वनातून निर्माण झालेल्या प्रत्येक माणसाने, विचारवंतांनी हा विचार करून एकत्र येऊन आपण हा विचार पुढे नेऊयात असं या प्रसंगी मला वाटतं. दर्शकांनो, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं या ठिकाणी हे विशेष कव्हरेज आहे आणि नामविस्तार वर्धापन दिनाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठाच्या गेटवरती या ठिकाणी आहोत आणि आता आपण जाणून घेतलेलं आहे ॲडव्होकेट विजयजी जाधव, जे लोकराज्य संस्थेचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विविध उपक्रम सामाजिक स्तरावर या ठिकाणी ते राबवत आहेत, पण खऱ्या अर्थानं मिलिंदच्या मातीशी असणारी ही नाळ, या नागसेन वन परिसरामध्ये असणारे त्यांचं नातं पुन्हा आवाहन करते महाराष्ट्रातल्या तमाम या मिलिंदच्या लेकरांना, नागसेन परिसरामध्ये शिकलेल्या
झालेल्या विद्यार्थ्यांना की पुन्हा एकदा या नागसेन वनामध्ये या परिसरामध्ये या समाजाला दिशा देऊ आणि ती दिशा असेल राजकीय खऱ्या अर्थानं. म्हणून राजकारणामध्ये आंबेडकरी राजकारणामध्ये आमची जी वाताहत होते आहे आज आमच्याकडे बघण्याचा इतर पक्ष पार्ट्यांचा दृष्टिकोन या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो बेताल होतो आहे आणि जे व्हॅल्युएशन आमचं खऱ्या अर्थानं कमी होते आहे हे पुन्हा नव्यानं जोमानं उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आज कटिबद्ध होऊयात. सर आपण अतिशय महत्त्वपूर्ण वेळ या ठिकाणी आलात त्याबद्दल लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या वतीनं आपलं विशेष धन्यवाद. दर्शकांनो आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आज 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या अनुषंगाने या विद्यापीठ गेट समोर आहोत, या कमांड समोर आहोत. अनेक मान्यवरांना साहित्यिकांना आपण या ठिकाणी आज जाणून घेतो आहोत. आंबेडकरी राजकारण दशा आणि दिशा या संदर्भात जाणून घेतो आहोत. आणि आज माझ्यासोबत आहे प्राध्यापक किशोर वाघ. हे व्यक्तित्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. एक उमदा गायक, खऱ्या अर्थानं समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून नवी दिशा देण्याचं काम या ठिकाणी होते आहे. अतिशय कडक आणि असा धुवाधार आवाज ज्यामुळे या ठिकाणी परिवर्तन आणि प्रबोधनाची ही दिशा एका हृदयापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी होते. आणि म्हणून जाणून घेऊया आज एकंदरीत नामांतराचा लढा आणि आज आंबेडकरी राजकारणाचं दशा आणि दिशा. काय वाटते सर? तुमचं स्वागत आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या विशेष कव्हरेजमध्ये. प्राध्यापक किशोर जाधव सर. किशोर वाघ सर प्राध्यापक किशोर वाघ सर. जी सर्वप्रथम सर्व शहीदांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. जी आणि खरं म्हणजे आज जर विचार केला तर नामांतराच्या लढ्यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो नाही. बर परंतु नामांतराच्या लढ्याच्या नंतर जेव्हा आम्ही नागसेन वनात आलो, तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की या नागसेन वनामध्ये जो जो आला त्याने त्या भूमीला अतिशय नमन करून या ठिकाणी त्याच्या कार्याला सुरुवात केलेली बांधवांनो. आणि जो जो या भूमीत दाखल झाला त्याच्यामध्ये नामांतराच्या काळामधला जो विद्रोह होता, जी आग होती, जी कार्यकर्ते कमिटेड कार्यकर्ते होते, तशा पद्धतीचं विद्रोही पाणी आजपर्यंत नागसेन वनात असल्यामुळे कदाचित आमच्या पिढीतली माणसं घडली. परंतु जसं तुम्ही आता दिशा आणि दशा म्हटलंय, सरांनी बऱ्याच त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. पण मला वामनदादांच्या 2 ओळी आठवतात. जो लुटून खातो तुला, पोखर तो भारत भुला, तो चोर आवडतो तुला रे भारत भूच्या मुला, तो चोर आवडतो तुला रे भीमरायाच्या मुला, अशी अवस्था झालेली. आणि मग या अवस्थेमध्ये आमच्यासारखी लेकरं जेव्हा शिकायला आली तर शिकत असताना शिकत 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 आमचा चळवळीशी आंदोलनाशी खऱ्या अर्थानं जर नातं जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर हेच ते क्रांतिकारी गेट आहे. ज्या गेटवर आम्ही आलो आणि या शहीदांची सगळी नावं वाचली की अतिशय मन असं भरून येतं आणि माणूस प्रफुल्लित होऊन तेजाने भरून लढ्यासाठी सज्ज होतो बांधवांनो. पण सर मला एक वेगळा पैलू असा मांडायचा आहे की ज्या नागसेन वनात, जसं की सरांनी सांगितलं की जवाहरलाल नेहरूंना जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी इथं आणलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सूचना केली होती, कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की मिलिंद महाविद्यालय मी इथं सुरू केलं आहे, त्याच्या विद्यार्थ्यांना उस्मानिया युनिव्हर्सिटीला यावं लागतं काही काम असेल तर. जर पुढे चालून इथं एखादं विद्यापीठ उभं राहिलं तर इथं बहुजनांच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था निर्माण होतील आणि पर्यायानं इथल्या सर्व जाती धर्माची माणसं शिकू शकतील. आणि म्हणून जर आपण आधी जर बघितलं सर तर प्रत्येक जाती धर्माचा माणूस जर आजच्या तुम्ही 50-60-70 80च्या दशकात जर डोकावून बघितलं तर प्रत्येक माणूस या भूमीमध्ये शिकलाय. जातीच्या पलीकडे जाऊन इथं खऱ्या अर्थानं बहुजनांची समतावादी फौज तयार करण्याचं काम या नागसेन वनानं आणि मिलिंद महाविद्यालयाने केलं. परंतु जेव्हा बाबासाहेबांचं नाव देण्याचं सुरू झालं, एक चर्चा सुरू झाली 1978 पासून, तर 1978 पासून ते 94 पर्यंत हा लढा लढावा लागतो. म्हणजे आजही या देशाचा माइंडसेट बदललेला नाही. 21व्या शतकात 2026 मध्ये सुद्धा सर आपल्याला जर समजा अनिल मिश्रासारखी माणसं बाबासाहेबांचा अपमान करत असतील आणि जातीवरून इथं जर समजून घ्या बाबासाहेबाला नाकारण्याचा प्रयत्न होत असेल तर या देशानं खऱ्या अर्थानं आता सुधारण्याची गरज आहे. इथल्या देशात राहणाऱ्या रोगी जातीयवादी मानसिकतेनं रोगाने पछाडलेल्या लोकांनी खऱ्या अर्थानं आता एक पश्चाताप व्यक्त करून एक आपलं स्वतःचं आत्मचिंतन करून या ठिकाणी आपल्याला रिकरेक्ट नाही केलं तर मला वाटतं की या विश्वामध्ये या देशाचं नाव आता ज्या पद्धतीनं 2014 पासून जे काही चाललं आहे या देशामध्ये ते अतिशय खतरनाक आहे. म्हणजे मी आज एका ठिकाणी व्याख्यानाला होतो सर आणि तिथं बोलता बोलता सर मी एक मांडणी केली आज. म्हटलं मी आता नामांतराच्या लढ्यावर बोलणार नाही, नामांतरानंतर काय,
बरोबर या विषयावर बोलताना सर एकच खंत व्यक्त करतो की नामांतर कुठं झालं तर गेटच्या नाम विस्तार कुठं झाला तर गेटच्या इकडे. गेटच्या मध्ये आजही प्रस्थापित लोक आहेत, आजही प्रस्थापितांच्या हातामध्ये सगळं आहे. बहुजन म्हणून घेणाऱ्या लोकांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत, पण ते इथल्या मनुवाद्यांचे बटीक आहेत. आणि मध्ये जर बघितलं सर आता एवढी भीषण अवस्था आहे की विद्यार्थ्यांना धमकावलं जात आहे, प्राध्यापकांना धमकावलं जात आहे. इथं परिपूर्णतः संघाचं जाळं या विद्यापीठात निर्माण झालं आहे. आणि म्हणून नामांतरासाठी आपल्या मागच्या पिढीनं संघर्ष केला, नाम विस्तार झाला, पण त्याच्यानंतर इथून पुढे जर समतावादी विचार या विद्यापीठामध्ये रुजवायचे असतील, इथं खऱ्या अर्थानं सर विद्यार्थी यायला घाबरू लागले. आता जर एखाद्यानं समतेची भाषा केली, बाबासाहेबांचा नारा दिला, फुले शाहू आंबेडकरांबद्दल आपल्या हक्काबद्दल बोलायला लागले, तर इथं अक्षरशः पोलिसांच्या गाड्या बोलवल्या जातात. अशा पद्धतीचे प्रशासक इथं बोलवले गेलेत. आमचीच माणसं म्हणून घेणारी माणसं जेव्हा पदावर बसतात तर ते आमच्या विद्यार्थ्यांच्या बार्टीच्या जवळपास 600 विद्यार्थ्यांचे प्रपोजल्स नाकारले गेले सर मध्यंतरी, आणि आमचीच माणसं सत्तेचा उपभोगी. ही अतिशय लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे. आणि प्राध्यापक म्हणून घ्याल तर तुम्हाला माहिती आहे आता सध्या वेगवेगळे GR काढून अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे प्राध्यापकानं इलेक्शनचं स्टेटस सुद्धा ठेवू नये अशा पद्धतीच्या भूमिका इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने घेतलेल्या आहे. पण एक शायर आहे, तो खूप छान म्हणतो आपला, तुम्हाला माहिती आहे दुष्यंत कुमारला या भारताने नाकारलं. म्हणजे गझल काय होती तर प्रेमिकेच्या बाहूंमध्ये व्यस्त असलेली गझल, काय त्या प्रेमिकेचं वर्णन करण्यामध्ये व्यस्त असलेली गझल त्यांनी खऱ्या अर्थानंच जनसामान्याचा आवाज केला. आणि मग तो माणूस लिहितो, काय लिहितो, वो आदमी नहीं मुकम्मल बयान है, माथे पे जिसके चोट का गहरा निशान है, अरे फटे हाल झोली है मगर झोले में उसके कोई संविधान है, वो आदमी नहीं मुकम्मल बयान है. आणि आजही त्याही काळात माझं म्हणणंच आहे की आजपर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पुढे आलेले लोक हे चमकोगिरी करतात. कदाचित त्याच्यातला किशोर वाघ सुद्धा असू शकतो, तो समाज बघत असतो आणि त्याला त्याची जागा दलाल म्हणून दर 10-10, 5-5 वर्षानं समाज आपला दाखवत असतो. आंबेडकरी समाज हा खूप हुशार आहे आणि म्हणून जो निष्ठेनं काम करेल बांधवांनो, तो खऱ्या अर्थानं या चळवळीचा प्रवाहक आहे. आणि अशी प्रवाहक हजारो लाखो करोडोच्या रूपानं या चळवळीत येत राहतात. आणि राजकीय म्हणत असाल तर मला असं वाटतं की आम्ही जेव्हा शिकायला आलो सर 2004-5 मध्ये जेव्हा आम्ही आलो अतिशय बिकट अवस्था होती, आता 2018 पर्यंत. पण आता आशेचे किरण लोकांना कळायला लागलं की कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसतं, कोण कोणाकडून काय घेतं, कोण काय करतं आणि कोण दलाल आहे आणि कोण निष्ठावंत आहे. खऱ्या अर्थानं निष्ठावंत माणसं आता समाजाला दिसायला लागली आहेत. समाजाच्या डोळ्यातलं कुसळ बाजूला काढण्याचं काम सुद्धा झालेलं आहे. आणि मला वाटतं की आता राजकीय माझ्या पिढीनं बघितलेला सगळ्यात चांगली परिस्थिती आता आहे. आणि ती परिस्थिती इथल्या समाजानं ओळखलेली आहे, समाज ते करणार आहे हे निश्चित आहे. मी तसं इलेक्शनच्या कामामध्ये सुद्धा आहे, तर राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा उद्या करणार आहे. 2 दिवस आपल्या इलेक्शनचा अधिकारी म्हणून सुद्धा असणार आहे. तर ती राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सुद्धा आपण आहोत. आणि म्हणून आपला मतदार फुले शाहू आंबेडकरी मतदार हा लोकशाहीला प्रमाण मानून, संविधानाला प्रमाण मानून, इथल्या बाबासाहेबाच्या विचाराला प्रमाण मानून मतदान करेल आणि ही लोकशाही सुदृढ करेल हा विश्वास आहे. आणि एक शेवटचं एक सांगतो की आता आपल्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन नागसेन वनाच्या पुनर्निर्मितीसाठी हे बाबासाहेबांनी निर्मिती केलेली आहे, ती निर्मिती आम्ही भंगवली. आम्ही तिला अक्षरशः डिके त्याचा करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि नामांतराचा लढ्याचा जयघोष होत असताना आणि नेमकं काय होतं की इथं नाचा खा प्या अशा पद्धतीचं वातावरण असतं, जल्लोष असतो. पण मग त्या जल्लोषामध्ये आमचे शहीद बाजूला राहतात. आणि ज्या नागसेन वनामुळे हा लढा उभा राहिला ते नागसेन वन जेव्हा तिकडे पाहतो तर अक्षरशः डोळ्यातून पाणी, मिलींच्या विद्यार्थ्यांच्या, नागसेन वनाच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही बांधवांनो. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला लॉर्ड बुद्धाच्या वतीने मी सांगू इच्छितो की मित्र हो, जोपर्यंत नागसेन वन आपण व्यवस्थित करत नाही तोपर्यंत बाबासाहेबांचा शैक्षणिक विचार, सामाजिक विचार हा आपल्या पिढ्यांपर्यंत मिळणार नाही. कारण नागसेन वन म्हणजे आमचं वैचारिक अधिष्ठान आहे. ते जर भंगलं तर निश्चित आपल्याला वैचारिक कोणी मालक राहणार नाही आणि मग आपल्या जीवनाची वाताहत होईल. म्हणून नागसेन वन शाबूत राहायचं असेल तर एक मोठा लढा नागसेन वनाच्या संवर्धनासाठी उभा राहायला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. दर्शकांनो, आपण पाहताय खऱ्या अर्थाने ही पोटतिडक आहे. या मातीमध्ये खऱ्या अर्थाने विचारधारा घेऊन पुढे समाजाला प्रबोधनाची दिशा देणाऱ्या व्यक्तित्वाची, आणि ते व्यक्तित्व आहे प्राध्यापक किशोर वाघ. आणि म्हणून या अनुषंगाने एक उभं आव्हान सुद्धा केल्या जाते. या मातीतनं
खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी शिकून गेले, जे कदाचित रिटायर झाले असतील, परंतु विचार शाबूत आहे, तो बाबासाहेबाचा जिवंत विचार आहे. तो विचार खऱ्या अर्थानं पुन्हा नव्या पिढीकडे पेरण्याच्या दृष्टिकोनातून, त्या पिढीला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की आंबेडकरी राजकारणाची असणारी जी काही दिशा आणि दशा आहे. प्राध्यापक किशोर वाघ होते. पण सर, उभ्या महाराष्ट्राला तुमच्यासारखे अनेक गायक कलाकार जे विचारवंत आहेत, ते विचारवंत खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम करतात. गीताच्या एखाद्या माध्यमातून आजच्या यावेळी या 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं गीताच्या माध्यमातून कसं आवाहन कराल, काय सांगाल? खरं म्हणजे गायक म्हणून ओळख असल्यामुळे आम्ही सांस्कृतिक अंगाने काम करणारी माणसं आहेत सर. पण आता असं झालं की सांस्कृतिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, आमच्याकडे या देशामध्ये पाकिट संस्कृती तयार झालेली. इकॉनॉमीला केंद्रस्थानी आणणारी ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेनं जणू काही चढाओढ लावलेली आहे. एक तर चंगळवाद आणि दुसरा पैसा आणि तिसरं मग वेळेवर येऊन चमकोगिरी करून मीच तुमचा उद्धार करता कसा आहे हे दाखवण्याची सगळ्या आघाड्यांवर एक वेगळ्या प्रकारची अशी म्हणजे काय त्याला चळवळ नाही पण एक विकृती आलेली. आणि या विकृतीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं माझं आव्हान आहे की आपण जोपर्यंत निष्ठा आपल्यामध्ये बांधणार नाही, आपल्यामध्ये येणार नाही बांधवानं, तोपर्यंत पुढच्या पिढीला आपण काहीही देऊ शकत नाही. चळवळीत मला घेण्यासाठी यायचं नाही तर मला देण्यासाठी यायचं आहे, ही भूमिका जर नसेल तर मला वाटतं की सगळं भंगेल. आम्ही सर भाकरीला मोहताज होतो पण बाबासाहेबांची निष्ठा ठेवली. आज सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे आणि स्वाभिमानानं महाराष्ट्रभर तोकड्या मानधनामध्ये कार्यक्रम करणारा डॉक्टर किशोर वाघ हे त्यांना लोकांना माहीत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जिथं खऱ्या आंबेडकरी चळवळीचा जागर होतो तिथं किशोर वाघला बोलवलं जातं. आणि म्हणून या निमित्तानं सर मला खूप म्हणजे 2004 मी जेव्हा शिकायला आलो तर रात्री आम्ही इथं वलबी वसतिगृहावर बसलो आणि रात्री इथं आलो आणि गेटला बस वंदन केलं, कारण आमची श्रद्धा आहे ती. गेटला पाहिलं की आम्हाला लढण्याचं 100 हत्तीचं बळ येतं. आणि मग तेव्हा एक गाणं जन्माला आलं. त्या गाण्यात मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सांगू इच्छितो की आज सुद्धा अनिल मिश्रासारखी माणसं आहेत जी बाबासाहेबाला कुठंतरी कमी करण्याचं काम किंवा बाबासाहेब कसे संपतील, लोकशाही कशी संपेल, या देशातलं संविधान कसं संपेल याच्यासाठी आहे. आणि म्हणून या लोकांसाठी मी त्या काळात गाणं लिहिलं होतं. त्या काळामध्ये सुद्धा एक बाई होती, ती म्हणायची की या विद्यापीठाचं नाव ना म्हणजे आमचा अपमान आहे, या पद्धतीची भूमिका होती. तर त्यांना उत्तर देण्यासाठी मी त्या काळात एक गाणं लिहिलं होतं. ते गाणं तुमच्या समोर गातो, लक्ष असावं. अरे भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव. मग रक्त विद्यापीठच नाही. मग त्या काळात असं म्हटलं, काही लोकांनी ही दरपोक्ती केली की ज्यांच्या घरात नाही पीठ ते कशाला मागता विद्यापीठ. आज बाबासाहेबांच्या नावानं 27 विद्यापीठ आहे भारतामध्ये, वेगवेगळे हिंदी, इंग्रजी, सगळ्या कुठल्याही प्रांतात जा तुम्ही देशाच्या 27 विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावाने. आणि म्हणून अरे भीमरायाच्या नावासाठी अरे रक्त सांडले राव. अरे असेल अनिल मिश्रासारख्या लोकांना, अरे असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव. अरे असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव. मला माहिती आहे हे काही कोणाला चॅलेंज देणं नाही किंवा पुसण्यासाठी प्रेरित करणं नाही, पण खऱ्या अर्थानं तुम्ही आज 21व्या शतकापर्यंत जर या पद्धतीनं मानसिकता ठेवत असाल तर आम्हाला सुद्धा बाह्या आवरून सज्ज राहावं लागेल. आणि म्हणून अरे भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव. अरे असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव. भीम नाम कमानीवरती पाहून भटोबा झुरती, झुरता झुरता अर्धे मरती. अरे झुरता झुरता अर्धे मरती, दवाखान्यात होती भरती, करावे लागते घाटीत भरती. अरे नाव पुसाया येतील त्यांच्या वर्मी बसतील घाव. अरे असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव. त्याच्यामध्ये सर शेवट असा आणला होता, आनंदी किशोर झाला या नामांतर दिनाला, आनंद भिडे गगनाला, सांगे पटवून दिन जनाला. अरे भीमवीरांनी असा जिंकला हा नामांतर डाव. भीमवीरांनी असा जिंकला हा नामांतर डाव. अरे असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव. अशा पद्धतीचे गाणे त्या काळात आले, परंतु ही त्या काळाची गरज होती. पण आज अशा पद्धतीची गाणे कवी गायकांनी लिहू नये किंवा कोणाला असं उचकवल्यासारखं करू नये, या उत्तेजित होतील किंवा चुकीच्या पद्धतीनं आपण चळवळ पेरू असं होता कामा नये. म्हणून ही अशी गाणे सुद्धा टाळली गेली पाहिजे या मताचा कवी गायक म्हणून मी आज आहे. कारण महाराष्ट्रामध्ये संविधानिक मूल्य, या देशामध्ये संविधानिक मूल्य आणि बाबासाहेबांचा विचार हा सर्व जातीला पटवून देण्यासाठी आपल्याला सम्यक आणि म्हणजे समतावादी भूमिका घेऊन पुढे चालावं लागेल असं मला वाटतं.
दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्डबुद्ध टेलिव्हिजनचे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपण आहोत आता या छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या कमानीच्या समोर आणि प्राध्यापक किशोर वाघ आपल्यासोबत जुळले होते आणि त्यांनी या अनुषंगानं आंबेडकरी राजकारणाची दशा आणि दिशा या विषयावर भाष्य केलं. आणि खरं तर ही चळवळ नामांतर लढ्याची कशा पद्धतीने या ठिकाणी लढल्या गेली, परंतु ही चळवळ जिवंत राहावी, लोकांमध्ये हा इतिहास कायम पेरता राहावा, त्या अनुषंगानं दरवर्षी लॉर्डबुद्ध टेलिव्हिजन या ठिकाणी विशेष लाईव्ह कव्हरेज करत राहते. आणि त्याच अनुषंगानं याच चळवळीला दिशा देण्याचं काम, नामांतराचा इतिहास मांडण्याचं काम ज्या लोककवी गायकांनी या ठिकाणी केलेलं आहे, करता येत आहे. त्याच पठडीतले एक गायक कलाकार ज्यांचं उत्तुंग नाव, व्यक्तिमत्व आणि खरं तर त्यांच्या घराण्याचं बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण आयुष्याला असणारा जो काही सहकार्याची भूमिका होती, ते वराळे कुटुंबियातली कुणाल वराळे, महाराष्ट्राचे ज्येष्ठ गायक, आत्ता आपल्यासोबत जुळलेले आहेत. एकंदरीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीनं कुणाल दादा ही मांडणी करतायत की आज आंबेडकरी समाजाची असणारी राजकारणाची दशा आणि दिशा आणि सोबतच हा नामांतराचा लढा. काय वाटतंय दादा? सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या सर्वच दर्शकांना जी सविनय सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आणि खरं तर परत एकदा यावर्षीसुद्धा लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल लाईव्ह करत आहे, त्याबद्दल लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि नामांतर दिनानिमित्त सर्वच आंबेडकरी अनुयायांना शुभेच्छा देतो. आणि ज्या शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती या नामांतर लढ्यासाठी दिली, त्यांच्या आठवणींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. खरं तर सगळीकडे सध्या राजकारणाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीत आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जात असताना इथला जो आंबेडकरी समाज आहे, एक आंबेडकरी समाज म्हणजे या आपल्या औरंगाबाद म्हणा किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी चळवळ ही अतिशय ताकदीने पुढे जाताना आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे. फक्त नामांतर चळवळच नाही तर चळवळीचे जेवढे काही विषय असतील ते नेटाने पुढे घेऊन जाणारे हा इथला आंबेडकरी समाज आहे. पण एकंदरीत राजकारणाची जेव्हा भूमिका आपण मांडत असतो त्यावेळेला कुठंतरी आमची दशा होताना आम्हाला बघायला मिळते. नक्की त्याची अनेक कारणं आहेत. संघटन असेल किंवा वैचारिकरित्या आम्ही एकत्रित येत नाही आहे, किंवा आपण म्हणू की पैशाचा आमिष दाखवून म्हणा किंवा आणखी कुठलंही प्रलोभन दाखवून आमच्यातील नेत्यांना थोडंसं वेगळ्या वाटेवरती घेऊन जाण्याचं षडयंत्र इथल्या मनुवादी ताकद करत आहेत. पण खेदाने सांगावं असं वाटतं की त्यामध्ये काही तरुण नेतृत्व देखील बळी पडत आहेत. बरोबर, ही खेदाची बाब आहे. पण चित्र अगदीच काही वाईट नाही आहे, आश्वासक चित्र आहे. कारण की आता नवीन पिढी जागृत होत आहे आणि त्या पिढीमध्ये कुठंतरी स्वाभिमान असल्यामुळे यावेळेला थोडं चित्र आपल्याला बघायला वेगळं मिळणार आहे. कारण की आत्ता नुकतीच जी नगर परिषद आणि नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वंचितच्या संदर्भात आपण बघितलं की कोणी विचारसुद्धा केला नव्हता किंवा ग्राह्य, इवन आपण बघितलं की गोदी मीडियाने सुद्धा ग्राह्यच धरलं नाही. वंचितला बिलकुल वंचितला ग्राह्यच धरलं नाही. आंबेडकरी कुठल्याच एकही नगरसेवक नसतो, त्यांचं नाव असते. नाही, आंबेडकरी वंचितच नाही, आंबेडकरी कुठल्याच पक्षाला ग्राह्य नाही धरलं आणि कुठेच उमेदवारी नाही दिली. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला वंचितच्या इतक्या बहुसंख्येने लोक निवडून आले, 2 नगराध्यक्ष झाले, त्यावेळेला काँग्रेससारख्या पक्षाचे देखील डोळे उघडले की आपली अवस्था वंचितपेक्षा वाईट आहे. बरोबर, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि तेव्हा जाऊन इथल्या प्रस्थापित काँग्रेसच्या जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या संपर्कात येऊन इथे आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हे एक आपलं बळ वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये आपल्याला हे एक सकारात्मक चित्र आपलं बघायला मिळालं आहे. तर हे सकारात्मक चित्र या इलेक्शनच्या ह्या 15 तारखेला जे आता होऊ घातलेल्या निवडणुकीचं जे वोटिंग आहे त्यामध्ये मला असं वाटतं की प्रामाणिकपणे जर आंबेडकरी समाजच नाही, मी फक्त आंबेडकरी समाजाबद्दल बोलणार नाही, की इथला बहुजन समाज
तोही आता कुठंतरी या वाटेवरती, परिवर्तनाच्या वाटेवरती किंवा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवरती चालण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये संभाजी ब्रिगेडचेही लोक फार हिरिरीने सहभाग नोंदवत आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये देखील संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे, नक्की. यात काहीच शंका नाही. जी, खरं तर दर्शकांनो, आपल्यासोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक कुणाल वराळे साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत. एकंदरीतच आता सकारात्मक आपल्याला बदल येत्या काही दिवसामध्ये बघायला मिळणार, कारण आंबेडकरी राजकारण खऱ्या अर्थानं जी काही दशा आपल्याला दिसते आहे, परंतु दिशासुद्धा या ठिकाणी आशावादी आहे असंही मत त्यांनी आपल्यासोबत व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून थोडंसं या अनुषंगानं आज समाजाला उद्बोधित करत असताना गीताच्या माध्यमातून काय पद्धतीने सांगाल? गीताच्या माध्यमातून जर सांगायचं झालं आता तर वामनदादांच्या 4 ओळी आधी सादर करतो. वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या भाकरीशी आम्ही इमान राखू. भीमा तुझ्या भाकरीशी आम्ही इमान राखू, रणी रक्ताने माखू, भीमाचे रान राखू. इमानी वृत्ती वदली भीमाच्या बागेमधली, इमानी वृत्ती वदली भीमाच्या बागेमधली. फुले राखूच राखू, पिकले पान राखू, पिकले पान राखू. आणि तोच इमान राखून इथला आंबेडकरी समाज, इथला बहुजन समाज नवीन पिढीला नेतृत्व करण्याची संधी देईल अशी आशा बाळगतो. आणि विदर्भातील एक अतिशय दुर्लक्षित असे कवी आहेत उत्तमजी फुलकर, त्यांनी काही एक गाणं लिहिलं होतं, त्याच्या 4 ओळी तुमच्या सर्वांच्या सेवेत सादर करतो. आवाजात सादर करा. बिलकुल बिलकुल. मरायचं असल तर तू डोळ झाकर, जी जी जी. आणि जगायचं असल तर तू सोड धाकर. अरे मरायचं असल तर तू डोळ झाकर, आणि जगायचं असल तर तू सोड धाकर. येता कानी अन्यायाची तुझ्या हाकर, हळूच घरट्यामधून तुम्ही व्हावी एकर. भरररररर जमा व्हावी पाखर, भरररररर जमा व्हावी पाखर. अतिशय मोलाचा संदेश तमाम समाज बांधवांना, आंबेडकरी अनुयायांना या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देत आहोत. या ठिकाणी राहुल यांच्या कुणाल वराळीच्या माध्यमातून आपण पाहताय लॉर्डबुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवे. आत्ता आपण आहोत छत्रपती संभाजीनगर आणि असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाच्या ज्या कमानीनं खऱ्या अर्थानं एक नवा इतिहास आणि एक नवीन आदर्श, एक नवीन दिशा देण्याचं काम सातत्याने या ठिकाणी होतं आहे. त्याच कमानीसमोर आपण आहोत, ज्या तरुणांनी, युवकांनी ही नामांतर लढ्याची चळवळ जवळ अनुभवली, अशाही तरुणांना आपण जवळ घेण्याचं काम या ठिकाणी घेतो आहोत. आजच्या अनुषंगानं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहताय लॉर्डबुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि आता आपण आहोत या विशेष कव्हरेजमध्ये, जे कव्हरेज आहे 33वा नामविस्तार वर्धापन दिन. आणि आपण या ठिकाणी आहोत की छत्रपती संभाजीनगरच्या, अर्थातच औरंगाबादच्या या नामविस्तार लढ्याला एक नवी दिशा देण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलं, ज्या ज्या विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या लोकांनी जगण्याचं काम केलं, ते या ठिकाणी आहेत. पण गीताच्या माध्यमातून असेल, मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या माध्यमातून असेल, ती चळवळ आपण जाणून घेणार आहोत. आणि आज भविष्यामध्ये तरुणांना आंबेडकरी राजकारण, दिशा आणि दशा या विषयावरती सुद्धा आपण भाष्य करायला लावणार आहोत. माझ्या समवेत या ठिकाणी आहेत नागसेन वनातले, ज्या ठिकाणी शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहेत ते ज्येष्ठ लोककवी, गायक आणि इथल्याच पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या ठिकाणी नोकरी करत असणारे अशोक खरात माझ्यासोबत आहे, शीतल खरात त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहे. या दोघांना आपण या ठिकाणी जाणून घेतो, कारण या दोघांनीही या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये या नागसेन परिसरभराच्या मातीला आणि मातीला इथल्या प्रत्येक जणाला या ठिकाणी त्यांनी दिशा देण्याचं काम केलं. मग आंदोलन असतील, मोर्चे असतील, वैचारिक मांडणी असेल आणि विविध पद्धतीनं या चळवळीला दिशा देण्याचं काम केलं. आज याच छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी ते स्थायिक झाले. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच परिसरामध्ये सेवा करण्याची नोकरीच्या माध्यमातून संधी मिळाली. आणि दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्डबुद्धा टेलिव्हिजनचा हा विशेष कव्हरेजचा भाग आहे 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं. मी प्राध्यापक गजेंद्र गवे आपल्याला अनेक लोकांसोबत या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण जातो आहोत आता या ठिकाणी अशोकजी खरात त्यांच्याकडे. आणि काय चळवळ आहे दादा, लॉर्डबुद्धा टेलिव्हिजनच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल नामांतर लढ्याच्या संदर्भात? नामविस्ताराच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र, आम्ही 90ला या नागसेन परिसरामध्ये आलो. जी. जेव्हा आम्ही आलो तेव्हा
चळवळीचं वारं पेटलेलं हो. होतं आणि खेडोपाडी गावामध्ये जाळापोळ, नक्की. भांडणं, मारामाऱ्या अशा छोट्या छोट्या तेव्हा हे साधन नव्हतं मोबाईलचं. परंतु त्या काळामध्ये मी जाधव सर, इंगळे सर, गजेंद्र दादा, आम्ही सर्वची सर्व एक टीम असायची आमची या ठिकाणी. आणि जेव्हा नामांतराची घोषणा झाली, त्या नामांतराची घोषणेची पहिली बातमी आमचे भूगोल शिकवणारे केशी इंगळे सरांनी आम्हाला सांगितलं की मुर्द्या हो, तुम्ही उठा म्हणे, तुमच्या अंगामध्ये काही संचारू दे, जरा बाहेर या, जरा गुलाल बिलाल फेका आणि जरा मोर्चा बांधलेला तुम्ही पाठीमागं सर्वजण जमा करा आणि इथे येऊन वाजत गाजत तिथं पेढे वाटा. मित्र तुम्हाला सांगतो, त्यावेळेस हे साधन नव्हतं मोबाईलचं, परंतु आमच्या अंगामध्ये हे संचारलं आणि आम्ही इथं आलो. आल्याच्या नंतर आमचे एक मित्र जे आज हयात नाहीत, सुरेश दादा घायवट, त्यांनी या कमानीकडे बघून एक गीत सादर केलं. त्या गीताचे बोल मी आपल्या समोर सादर करतो. सोन्या मोत्याची ती अक्षर बाबासाहेब आंबेडकर, अहो सोन्या मोत्याची ती अक्षर बाबासाहेब आंबेडकर, हृदयाचा गीती ठाव, हृदयाचा गीती ठाव, काय खुलून दिसतंय राव या कमानीवरती नाव, काय खुलून दिसतंय राव या कमानीवरती नाव, कमानीवरती नाव दिसतंय, कमानीवरती नाव, कमानीवरती नाव दिसतंय, कमानीवरती नाव, पावती भीमरुणाची तो गौतम अमर झाला, तो गौतम अमर झाला, बाबाच्या नावासाठी, बाबाच्या नावासाठी पोचीराम इथे जळाला, पोचीराम इथे जळाला, जातीवादाच्या मानेवरती, अहो जातीवादाच्या मानेवरती घालून गेलाय घाव, अहो घालून गेलाय घाव, काय खुलून दिसतंय राव या कमानीवरती नाव, काय खुलून दिसतंय राव या कमानीवरती नाव, कमानीवरती नाव दिसतंय, कमानीवरती नाव, कमानीवरती नाव दिसतंय, कमानीवरती नाव. दर्शकांना हा गोड मधुर आवाज आहे या ठिकाणी गायक अशोक खरात यांचा. खरं तर याच आवाजाने या उभ्या नागसेन वनाला वेड लावलं त्या काळामध्ये. याच आवाजानं खऱ्या अर्थानं इथं प्रबोधन करण्याचं काम केलं. याच आवाजानं भीमसंध्या निळ्या पाखराचे हा विजया शिरोळे मॅडमचा अधिकृत असणारा कार्यक्रम उभ्या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचं काम केलं. तो हा गोड मंजूळ आवाज आहे. आजही याच परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या दिशेनं हा पुढे जातो आहे आणि त्यांना साथ संगीत देण्याचं काम, संसारामध्ये सुद्धा एक आधार देण्याचं काम त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यावेळेच्या याच नागसेन परिसराच्या असणाऱ्या विद्यार्थिनी शीतलताई खरात, अर्थात शीतल बनकर, आत्ताच्या शीतल खरात आपल्यासोबत आहे. त्यांनी ही हॉस्टेलमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनीला घेऊन ही नामांतराची चळवळ जगण्याचं, पोचण्याचं, पुढे नेण्याचं काम केलं आणि आज नक्कीच या सगळ्याचं या नागसेन परिसरातल्या शिलेदारांची, या नामांतरामध्ये लढणाऱ्या झुंजारांची आपल्याला आठवण होते. जाणून घेऊ आपण शीतल खरातच्या माध्यमातून. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अतिशय मोठं राजकीय अस्तित्व त्यांनी निर्माण केलं. एक खूप मोठं सामाजिक चळवळ त्यांच्या माध्यमातून उभी आहे. अनेक महिलांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचं ते काम करतात. अशा व्यक्तिमत्वाला जो विचार मिळाला या नागसेन परिसरातनं, जाणून घेऊया शीतलताई खरातला. सर्वप्रथम जय भीम. आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला त्या लायक समजलं आणि आम्हाला संधी दिली. तर सर्वप्रथम मी आपणास नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देते आणि सगळ्या तमाम जनतेला मी त्या शुभेच्छा देते. तर तो दिवस आठवला की आजही अंगाला काटा येतो. नक्की आमच्या झुंडीच्या झुंडी मुली, विद्यार्थीनीच्या या परिसरात आम्ही येत होतो आणि ती ऊर्जा काही वेगळीच होती. ती ऊर्जेचा आम्ही आताच्या घडीला पण आम्ही त्याची कल्पना नाही करू शकत. ती ऊर्जा आताच्या वडील पोलीसमध्ये असल्यामुळे नाही, ते वेगळा अनुभव होता आमचा. वडील पोलीसमध्ये होते आणि मग ती जे लढा सुरू झाला आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या यायच्या आमच्या कानावरती. अशी बातमी आली, आता त्या गोष्टीबद्दल मला उपवा नाही करायचा आहे, अशी बातमी आली की बाबा ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ. आता हे वाक्य आंबेडकरी लागण्यासारखं होतं, जिव्हारी लागण्यासारखं होतं आणि त्या वाक्याने तमाम जनता पेटून उठली होती. आणि
ज्यांनी कोणी जे वक्तव्य केलं होतं ते योग्य नव्हतंच. बरोबर आहे. नव्हतंच ते. पण आता नामविस्तार झाला, होय. त्यांनी आपल्याला नामविस्तार करून दिला, तर त्यांचे आपण आभार मानतो त्यावेळेला. बाबासाहेबांचं नाव आलं हे आपल्यासाठी समाधानाचं आहे. समाधानाचं आहे. आणि आंबेडकरी चळवळ आता आता आपण बघितलं तर आंबेडकरी चळवळ कुठेतरी लोप पावत चालली आहे. आणि आंबेडकरी चळवळ लोप पावत असल्यामुळे राजकारणाला पण एक दयनीय अवस्था मध्यंतरीच्या काळात आली होती. पण आता सध्याच्या घडीला बाळासाहेब आंबेडकरांनी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ती धुरा हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जोमाने ती उभेत, अगदी ह्या वयातही, वयाच्या अगदी शेवटच्या टप्प्यातही तग धरून ते उभेत. आणि मला तरी वाटतं की आता सध्याच्या घडीला आंबेडकरी माणसाने, जनतेने की त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करावा, की ज्या अनुषंगाने आपली दलित चळवळ आहे जी परत उभी राहील आणि आपलं अस्तित्व आपण टिकू. आज असं झालंय, जो प्रत्येक नेता आहे तो आत्मकेंद्रित झालाय. प्रत्येकाला स्वतःसाठीच जगायचंय, स्वतःला मोठं करायचंय. त्यामुळे काय झालं की आपली चळवळ लोप पावत चालली आहे. आपण दलित म्हणतो, आपण स्वतःला एका संकुचित विचारात आपण बांधून घेतलंय स्वतःला, की एक दलित एक शब्द उच्चारला की आपल्याला वाटतं ते माझं आहे. तर आंबेडकर जनतेने कुठेतरी संपवलं पाहिजे. तो डबक्यातून आपण बाहेर आलं पाहिजे. तो संकुचितपणा आपण सोडून दिला पाहिजे. आपल्या मनाला आपण ब्रॉड केलं पाहिजे. मेंदूला सांगितलं पाहिजे की आता आपण त्या याच्यातून आपण बाहेर निघून आपण थोडं मोठं बघितलं पाहिजे. आता आपण जोपर्यंत सत्तेत येणार नाही तोपर्यंत आपल्या हाती काहीच लागणार नाही. परत आपली जुनी वेळ यायला आपल्याला वेळ लागणार नाही. अशा प्रकारे मला तुम्ही संधी दिलीत. खरं तर आपण या ठिकाणी आहोत शीतलताई. खरं तर या आंबेडकरी चळवळीतलं एक खूप मोठं नाव. खरं तर याच परिसरातल्या मातेमध्ये या ठिकाणी एक विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी या चळवळीला दिशा देण्याचं काम केलं. आणि आज याही परिस्थितीमध्ये ही चळवळ त्या तग धरून ठेवत आहेत आणि पुढे नेण्याचं काम करतायत. खरं तर महिलांमध्ये खऱ्या अर्थानं चळवळीला योग देण्याचं किंवा वेळ देण्याची मानसिकता खूप कमी लोकांमध्ये असते. पण आज याच नागसेन परिसरातल्या मिलिंदच्या ह्या विद्यार्थिनी खऱ्या अर्थाने ही चळवळ पुढे नेण्याचं काम करतायत. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. मला शेवटचं या ठिकाणी विचारायचं शीतलताई तुम्हाला, खरं तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जा घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती व राज्यकर्ती जमात बनायचं आहे. आणि वेळोवेळी आपण संपूर्ण नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. 84 गटतट आपल्यामध्ये या ठिकाणी आजच्या तारखेला आहेत. आणि आज रामदास आठवलेनं खुद्द या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा आवाहन केलं की तुम्ही आता धुरा सांभाळावी आणि किमान या अवस्थेमध्ये जिथे संविधानाचा अपमान होतो, जिथे बाबासाहेबांच्या प्रतिमा फाडल्या जातात, जिथे इथे CJI वरती येथे बूट फेकला जातोय, अशा अवस्थेमध्ये हा आंबेडकरी समुदाय किमान जर एकत्र झाला आणि तोही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, तर मला वाटतंय कशा पद्धतीची दिशा राहू शकते. अगदी सर, आपण जे वाक्य बोललात, आता जे आपण वक्तव्य इथे मांडलंय, अगदी रास्त आहे. सगळे जे आजकालचे गटातटात वाटले गेले ते जर आज एकत्र आले तर खऱ्या अर्थानं काहीतरी आपल्या राजकारणाला एक दिशा मिळेल आणि आपण सत्तेपर्यंत पोहोचू शकू असं मला वाटतं की सगळ्यांनी एक यायला पाहिजे. त्या अनुषंगाने एक वाक्य मला आठवते एका कवीचं, पूर्ण मला नाही येणार पण 2 वाक्य बोलते मी. ते कवी बोलतात, नाही झाला एक मतू सारी गमावली पत्तू. अरे नाही झाला एक मतू सारी गमावली पत्तू. अरे भीमा पाठी केलं नुसतं खाऊ न खतू रे तू रे तू. बहुत अच्छे. दर्शकांनो, भीम कहला का तुम्हाला भीम तसा नाही कळील. अरे भीम कहला का तुम्हाला भीम तसा नाही कळील. जेव्हा तुमचं आमचं बुडा सगळ जाईल तेव्हा तुम्हा आम्हाला भीम कळील. खऱ्या अर्थाने ह्याच गीताची मांडणी करत असताना या ठिकाणी सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्त्या शीतलताई खरात आपल्यासोबत या नागसेन परिसराच्या विद्यार्थिनी जुळल्या होत्या. आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. आजच्या 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आपण या विद्यापीठ गेटवरच्या कमानीवरती अनेक लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण हे विशेष कव्हरेज आपण करतोय. संपूर्ण देशातल्या 22 राज्यामध्ये लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन या ठिकाणी बघितलं जात आहे. आणि आपणही सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. आपल्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन बुद्धा प्ले नावाचं ॲप आत्ताच डाउनलोड करून घ्या आणि कुठेही कधीही देशातल्या पहिल्या बुद्धिस्ट आणि आंबेडकरी असणाऱ्या या नॅशनल राष्ट्रीय TV चॅनलला आपण बघू शकता. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. अजून काही लोकांना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या फिलिंग ओळखणार आहोत. ताई पुढे या, इकडे डॉक्टर संगीता आंबोरे. जी पुढे या. नाव सांगाल तुमचं एकदा? मी डॉक्टर संगीता आंबोरे. जी
हां, काय मी- सांगाल? मी पण वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ती आहे. माईक सोडा तुम्ही. हां. बोला. आणि मला एक सांगायचं होतं की आंबेडकरी राजकारणाची जी दशा आणि दिशा आहे, तर ही दशा आणि दिशा जे तुम्ही म्हटलात की गट तट जे आहेत आपल्यामध्ये, तर त्या गटातटांमध्ये जी विभागलेली आहे आणि त्यामुळे ही आपल्या आंबेडकरी राजकारणाची दशा फार बेकार झालेली आहे. कारण ती सत्ता केंद्रित आणि संधी साधू असे या राजकारणामध्ये जे काही नेते आहेत आपले, तर त्यांच्यामुळे ही दशा म्हणजे धुळीस मिळालेली आहे असं मी म्हणेन. कारण जर या आंबेडकरी राजकारणाला जर एखादा खंबीर नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा किंवा त्यांच्या आपल्याला माहीत आहे, आपण बघतो की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन चालणारे एकमेव नेते आहेत. कारण ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे दलितांवर असो, ओबीसींवर असो, जिथे जिथे अन्याय अत्याचार होतात तिथे फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच उभे राहिलेले आपल्याला दिसलेले आहेत. आणि खूप नेते आहेत जे अनेक गटतट त्यांनी निर्माण केले. 84 गट तयार आहेत ताई आपले. हो, 84 गटतट आहेत. तर एकही नेता तो आजपर्यंत जे आपल्या समाजावर अन्याय अत्याचार झालेले आहेत, मग ते सूर्यवंशीचं प्रकरण असेल, सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असेल, किंवा ते आता नांदेडमध्ये झालेलं जे प्रकरण असेल, तर हे जे प्रकरण आहे तर त्या प्रकरणांमध्ये फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच पुढे आलेले आपल्याला दिसत आहेत. आणि मग आपल्याला जर या राजकारणाची ठीक आहे, आंबेडकर साहेबांचं नेतृत्व चांगलं आहे, पुढाकार घेतात, अन्यायाच्या ठिकाणी धावून जातात, पण त्यांनी जर पुढाकार घेतला तर हे सगळे असणारे गटतट विसर्जित करून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आंबेडकरी समाज एक होऊ इच्छितो, अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा रामदास आठवले यांनी केलेलं आहे. तुम्हाला काय वाटते, बाळासाहेबांनी पुढाकार घ्यावा का नाही? सर, आता रामदास आठवलेजींनी ते नेतृत्व मानायला तयार आहे. काल परवाचं त्यांचं स्टेटमेंट आहे. अच्छा, हां, पण आता ते उशीर झाला, त्या म्हणजे त्यांच्या ह्या बोलण्याला उशीर झाला असं मला वाटतं. त्यांनी जे काही बाळासाहेबांना जे काही काय म्हणता येईल त्याला की आव्हान केलं होतं, आता आव्हान केलं, तर ते आव्हान करायला थोडासा उशीर केला आहे त्यांनी. कारण जर मला असं वाटतं लोकसभा आणि विधानसभा या वेळेत जर त्यांनी ते आव्हान केलं असतं बाळासाहेबांना, कदाचित श्रद्धेय बाळासाहेबांना जर केलं असतं, तर कदाचित आजची जी परिस्थिती आहे ती वेगळी असती. कारण राजकारण जे आहे तर ते राजकारण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या गटातटांनीच आपल्या केलेला आहे. मी दुसऱ्यांना नाही नाव ठेवणार, या गटातटांनीच तो प्रयत्न केलेला दिसतो. आणि जर का आजही आपले जर हे सगळे गटतट एकत्र होऊन बाळासाहेबांच्या मागे जर खंबीरपणे खरोखर उभे राहतील, फक्त बोलून नाही, फक्त शब्द देऊन नाही, तर प्रत्यक्षात खरं म्हणजे आत्मीयतेनं तर जर ते बाळासाहेबांच्या मागे उभे राहिले तर निश्चितच हे राजकारण बदलायला वेळ लागणार नाही. आणि जर असं झालं नाही तर मी तर म्हणते की मनुस्मृतीचे जे दिवस होते स्त्रियांवर असतील किंवा अनंत बहुजन समाजावर जे काही दिवस होते, तर तीही वेळ यायला वेळ लागणार नाही. म्हणून लवकरच आपल्या समाजानं, बहुजन समाजानं, वंचित शोषित जो काही घटक असेल तर त्या घटकांना लवकरच जागं होऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे आणि जागृत होऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे जर उभं राहिलं खऱ्या अर्थानं, तर ही जी दिशा आहे तर ही दिशा निश्चितच दलित समाजाला, बहुजन समाजाला ती मिळू शकते असं मला वाटतं. ताई, एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे. खरं तर या राजकीय अभिसरणामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पोटतिडकीनं महिला म्हणून या ठिकाणी सहभाग आहे, एकंदरीतच समाजाच्या महिलांचं नगण्य प्रमाण आपल्याला माहित असते की या ठिकाणी असते, पुरुषांचा या ठिकाणी भरणा जास्त असतो. तुम्हाला वाटतं जर महिला या राजकीय अस्तित्वामध्ये किंवा राजकीय अभिसरणामध्ये आली तर तिला राजकारण समजायला लागेल आणि खऱ्या अर्थात निर्णायक भूमिका जी कुटुंबामध्ये तिची असते किंवा ती मांडणी करत असते सातत्यानं, वेगळा मेसेज जाऊ शकते. तर एकंदरीत या सगळ्या आंबेडकरी नव्हे तर बहुजन समाजाच्या तमाम महिलांना कशा पद्धतीचं तुम्ही आव्हान कराल की ह्या राजकारणाची, आंबेडकरी राजकारणाची दिशा आणि ही दशा बदलण्यासाठी, त्याला दिशा देण्यासाठी काय वाटतंय? हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महिलांवर विश्वास दाखवला होता, त्यांनी याच्यासाठीच विश्वास दाखवला होता महिलांवर, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की एक महिला जर घरातली सुशिक्षित झाली तर अनेक पिढ्या ती सुधारू शकते, पुढच्या 4 पिढ्या ती तिच्या त्या प्रवाहात ती आणू शकते. शिक्षणाच्या असतील, विचार प्रवाहात असतील, किंवा तिला वैचारिक दिशा जी देणारी आहे ती महिला आहे, हे बाबासाहेबांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी स्त्रियांवर विश्वास ठेवून हिंदू कोडे बिल तयार केलेलं होतं. आणि म्हणून जर प्रत्येक स्त्रीनं हा जर विचार केला, घराच्या बाहेर ती पडली, फक्त काय म्हणता येईल त्याला, पडद्याच्या आड राहून किंवा घरात राहून राजकारण होत नाही, किंवा काय म्हणता येईल समाज परिवर्तन होत नाही, तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष कार्य करावं लागतं. समाजामध्ये उतरून ते समाजाचे प्रश्न जाणून घ्यावे लागतात. ते जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक बहुजन स्त्रीनं म्हणेन मी, प्रत्येक बहुजनात
बहुजन घटकातील स्त्रीनं जर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ती जर सहभागी झाली तर निश्चितच ती दिशा बदलू एकदा शकते. नाव सांगाल तुमचं. माझं डॉक्टर संगीता आंभोरे, प्राध्यापिका आहेत. जी प्राध्यापक डॉक्टर संगीता आंभोरे. दर्शकांनो, आपल्यासोबत या ठिकाणी आता जुळलेल्या होत्या प्राध्यापिका डॉक्टर संगीता आंभोरेताई. आणि खरं तर महिलांनी या राजकीय अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे, असंही आजच्या महत्त्वाचा जो विषय या ठिकाणी 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या अनुषंगाने लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण जो या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत की आंबेडकरी राजकारण दशा आणि दिशा, यावर अनेक जाणकारांचं मत आपण, साहित्यिक असतील, गायक कलाकार असतील, प्रबोधनकार असतील, राजकीय विचारवंत असतील, विश्लेषक असतील, अशा अनेक लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि खरं तर ही नवी दिशा आजच्या या महत्त्वाच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. कारण लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष लाईव्ह कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि दिवसभरामध्ये खरं तर आपण अनेक महाराष्ट्रभरातनं नव्हे तर देशभरातनं आजच्या दिवशी या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या लोकांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीच्या फिलिंग्स त्यांना येतात. दरवर्षी हा 14 जानेवारीचा नामविस्तार वर्धापन दिनाचा या ठिकाणी दिवस येतो, परंतु आजच्या दिवशी प्रत्येक समाज बांधवांना काही सम्यक संकल्प या समाजाच्या भवितव्यासाठी आणि दिशा देण्यासाठी करणं अतिशय नितांत गरजेचे आहेत. आणि त्या अनुषंगानं आपण लोकांना बोलतं करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या चळवळीला, आंदोलनाला, मुवमेंटला, विचारधारेला या ठिकाणी प्रचार आणि प्रसाराचे माध्यम नसतात, त्या चळवळीची अवस्था एखाद्या पाखराच्या पंख तुटल्यासारखे होते. आणि म्हणून चळवळीला या ठिकाणी कुठलं तरी प्रसार माध्यम असावं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे असणारे उत्तुंग विचार आजही खऱ्या अर्थानं ग्रंथामध्ये पडून राहत असतील, परंतु ते मीडियाच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत, बहुजनापर्यंत, देशापर्यंत पोहोचत नसतील, तर त्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं प्रसार माध्यमापुढे या ठिकाणी उभं राहावं लागेल. प्रसार माध्यम या ठिकाणी आपल्याला प्रगल्भ करावे लागतील. आणि त्यासाठी गेल्या 15 वर्षापासून संपूर्ण देशातल्या 22 राज्यामध्ये लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन या ठिकाणी या सगळ्या प्रकारचे चढ प्रसंग उतार या ठिकाणी लक्षामध्ये घेऊन सुद्धा आज इथे उभं आहे. आणि दरवर्षी आपण हे लाईव्ह कव्हरेज करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्या अनुषंगानं लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे कव्हरेज 33व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण करतो. नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण आज लोकांना या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण हा 17 वर्षाचा असणारा संघर्ष लढा, जो नामांतर लढा म्हणून या ठिकाणी इतिहासामध्ये दायर झालेला आहे, त्याच लढ्याला दिशा देण्याचं काम, त्या लढ्याच्या काही आठवणाऱ्या आठवणी, त्याला उजाळा देण्याचं काम आजच्या दिवशी आपण नक्की करत असतो. आणि म्हणून लॉर्ड बुद्ध टीव्ही दरवर्षी या ठिकाणी या कार्यक्रमाला लाईव्ह करण्याचा प्रयत्न करते. आणि त्या अनुषंगानं आत्ता माझ्यासोबत आहेत या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर शेषरावजी इंगळे सर, ज्यांनी खऱ्या अर्थानं विद्यार्थी दशेमध्ये या ठिकाणी या लढा जगला आहे, हा लढ्यामध्ये सहभाग घेतला आहे, या लढ्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि काय प्रसंग झाले, वेळप्रसंगी हरसूदच्या जेलमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी त्या काळामध्ये गेले, अनेक बसेस या ठिकाणी उग्र स्वरूप धारण केलं, जाळण्याचा प्रयत्न केला. कारण आस होती की या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे. 17 वर्ष हा संघर्ष चालला. आणि 17 वर्षाच्या संघर्षानंतर या ठिकाणी 1994 अर्थातच आजचा दिवस 14 जानेवारी 1994ला या ठिकाणी या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडलं गेलं. नामांतराच्या ऐवजी नामविस्तार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आणि स्वाभिमान वाटायला लागला की आमचं बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला जोडलं. एकंदरीतच काय या ठिकाणी त्यांच्या अनुभव आहेत, काय त्यांच्या आठवणी आहेत, त्या उजाळा आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूया. सर जय भीम, काय सांगाल? जय भीम. सर्वप्रथम सर्व बांधवांना 33व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा. तसंच लॉर्ड बुद्धा चॅनलला सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा. 1991-92मध्ये मी औरंगाबादमध्ये शिकायला या मिलिंद परिसरामध्ये आलो, मिलिंद कॉलेजला आलो. आणि मी तसा ग्रामीण भागामधून आलो. आणि ग्रामीण भागामध्ये फक्त आम्ही 11वी 12वी म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण गावाकडे घेतलं असताना जे नामांतराचा जो विषय चालू होता तो फक्त एखाद्या दुसऱ्याच्या माध्यमातूनच ऐकायला मिळायचा. म्हणजे त्याची जी तीव्रता होती ती एवढ्या प्रमाणामध्ये वयाच्या मानानं किंवा इतर ग्रामीण भागाच्या मानानं ती येत नव्हती. पण ज्यावेळेस मी 91-92मध्ये इथं शिकायला आलो आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेस नामांतराचं जे एक वातावरण होतं आणि जो संघर्ष होता, आणि तो संघर्ष आम्हाला इथं ह्या नागशनवन भूमीमध्ये पाहायला मिळाला. कारण की असं म्हणतात
की नागशनभूमी ही संघर्षाची भूमी आहे. नक्की. आणि बाबासाहेबांनी असे म्हटलेलं होतं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही तर असं त्या काळामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबासाहेब वाघिणीचं दूध पिणं तर लांबचीच गोष्ट आहे. इथं बाबासाहेबांच्या नुसतं पदस्पर्श झालेला आहे. आणि ती माती जरी कपाळाला लावली तरी इथला प्रत्येक माणूस इथला प्रत्येक शिकलेला विद्यार्थी हा गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि फक्त गुरगुरणारच नाही तर तो वेळ काळी फाळल्याशिवाय राहत नाही. आणि आम्ही ते इथल्या समाजाने, इथल्या दलित बांधवांनी, इथल्या सर्व आंबेडकरी यांनी ते वेळोवेळी दाखवलेलं पण आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस नामांतर झालं त्यावेळेस आम्ही त्या नामांतराच्या याच्यामध्ये त्या आनंदोत्सवामध्ये आम्ही सहभागी होतोच. परंतु आपण आता जो विषय म्हटलेला आहे की दिशा आणि दशा, तर आपल्याला नामांतर झालं तो काळच वेगळा आहे. त्याच्यानंतरचा जो काही काळ आहे की कारण की आपण बघतो की आता सध्या देशामध्ये वातावरण कोणत्या पद्धतीने आहे. प्रत्येकाला असं वाटते की आता ही जी आग आहे, ही जी धग आहे हे आमच्यापर्यंत येणार नाही, आम्ही सुरक्षित आहे. पण इथल्या त्या काळातल्या जे काही संघर्षातले लोक होते त्याच्यातले काही आता आहेत, काही आहेत, त्यात काही नाही आहे. पण येणाऱ्या पिढीमध्ये आपल्याला जर कधी आपला संघर्ष आणि आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर इथल्या प्रत्येक माणसाने संघर्ष केला पाहिजे. आणि मग हे संघर्ष करत असताना इथला जो काही तथाकथित म्हणूया किंवा जो कोणी असेल जो ह्या चळवळीला पुढे घेऊन जाण्याचं किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय, आपण असं म्हणतो की बाबासाहेबांच्या विचाराची शिदोरी हे प्रत्येकाकडे पोहोचली पाहिजे, प्रत्येकात घरोघरी गेली पाहिजे. पण काही राजकारण्यांनी आणि काही स्वार्थी लोकांनी बाबासाहेबांच्या त्या तिजोरीचा फायदा घेऊन आपले घर भरण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचं एकट्याचं पोट भरलं की त्यांनी समाजाला तिथंच ठेवून देण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटतं की आजही समाजामध्ये एक आशेचा किरण आहे, एक ऊर्जा आहे की अजूनही काही अस्तित्व संपलेलं नाही आहे किंवा अजूनही आम्ही काही तलवारी मॅन केलेलं नाही आहे. अजूनही ते पेटून उठण्याची आमच्यामध्ये ताकद आहे. फक्त त्याला योग्य दिशा आणि योग्य वेळ येण्याची गरज आहे. पण मी असं म्हणतो की मी सगळ्या समाजाला, आंबेडकरी बहुजनांना असं आवाहन करतो की जोपर्यंत आपल्या घरापर्यंत आग लागण्याची आपण वाट न पाहता आपण ही जी विचाराची बाबासाहेबांची जी विचाराची जी शिदोरी आहे ही परत एकदा पेटवायची गरज आहे, प्रत्येक घरोघरी जाऊन देण्याची गरज आहे. आणि इथला जो स्वार्थी जो कोणी राजकारणी असेल, समाजसेवक असेल, तो असा गावातल्या खड्यासारखा निवडून त्याला बाजूला करून आणि आपल्याला चांगला योग्य माणूस निवडून किंवा योग्य माणसाला आपल्या समाजाचा हातात नेतृत्व देऊन आपला समाज आपण अजूनही पुढे घेऊ शकतो असं मला वाटते. खूपच छान. दर्शकांनो, खरं तर आपण पाहू शकतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या ठिकाणी जा घराच्या भिंतीवरती तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ते, राज्यकर्ते जमात बनायचं. आणि त्याच अनुषंगाने आज अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी आपण आज या महत्त्वाच्या दिवशी या प्रसंगाला घेतो आहोत. कारण आज 33वा नामविस्तार वर्धापन दिन आहे. संघर्ष लढे आम्ही खूप अनुभवले आणि खरं तर या लढ्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला काहीतरी सम्यक संकल्प करावा लागतील. आणि त्याच अनुषंगानं आपल्याला जाणून घ्यावं लागेल की कशा पद्धतीने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना हे राजकारण अपेक्षित होतं. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सत्ता ही विकासाची चाबी आहे आणि जर तुमच्या हातामध्ये आली तर खऱ्या अर्थानं तुम्ही विकासाचे चक्र फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच अनुषंगानं आता पुढे येत्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असतील, याही ठिकाणी आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचारधारेचे, अर्थातच संविधानिक विचारधारेचे, बहुजनांचा विकास करणारे, पर्यायीनं गावाचा आणि परिसराचा विकास करणारे आणि मानवी मूल्यांची या ठिकाणी जपणूक करणारे, जे संविधान मूल्य आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेत, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव याची जपणूक करणारे आणि या संविधानाला खऱ्या अर्थानं प्रगल्भाने पुढे घेऊन जाणारे विचारधारेच्या लोकांना आपण या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, अशा पद्धतीची मांडणी या ठिकाणी डॉक्टर शेषराव इंगळे सरांनी आपल्यासोबत केली आहे. सर, जाता जाता या तमाम आंबेडकरी समाजाला, देशवासियांना काय सांगाल? मी सर्वांना फक्त एकच एवढं सांगू इच्छितो की आता सध्याचा जो काळ आहे, आता सध्या ज्या देशामध्ये ज्या संविधानाला आणि इथल्या लोकशाहीला ज्या पद्धतीनं ह्या इथल्या समाजकंटकांनी मागे खेचण्याचा विचार ठेवलेला आहे ते सध्या तर विचारच करू शकतायत. पण त्यांचे मार्ग सध्या वेगवेगळे आहे. हा मार्ग आपण ओळखला पाहिजे, यांच्यातल्या मनातल्या याची मनोवृत्ती ओळखली पाहिजे आणि ती वेळीच ओळखून ते ठेचले गेली पाहिजे. नाहीतर येणारा काळ आणि आपल्याला कधीच माफ करणार नाही. तर आपण खऱ्या अर्थानं आता असणारी परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार राजकारणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा मतपेटीमध्ये उतरल्या गेला पाहिजे. मताच्या माध्यमातून बहुमतानं आपली लोक या ठिकाणी निवडून आल्या गेली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आपण राजसत्तेचे भागीदार, अर्थातच पॉलिसी मेकिंग सिस्टीममध्ये, अर्थातच ध्येय धोरणाच्या या प्रक्रियेमध्ये असलो तर आमच्या हिताच्या संदर्भातला आम्हाला विचार करता येईल. आणि हीच
चर्चा या ठिकाणी विविध लोकांच्या मुलाखतीच्या द्वारे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्ही पाहत होतात लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. लॉर्ड बुद्ध टीव्हीचं हे लाईव्ह स्पेशल कव्हरेज. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, छत्रपती संभाजीनगरवरनं या ठिकाणी कॅमेरामन सिद्धार्थ सोनारेसह. तेव्हा बघत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकराईज असणारं चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.